नमस्कार. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा भगवद्गीतेचा पहिला श्लोक आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. कुठल्याही व्याख्यानाची किंवा चांगल्या कामाची सुरुवात मंगलाचरणांनी करायचा आपल्याकडे पायंडा आहे. तर 2 कारणांनी मी हा श्लोक निवडला आता या व्याख्यानाच्या प्रारंभासाठी. एकतर भगवद्गीतेचा पहिला श्लोक, त्यामुळे मंगल श्लोक हा झालाच आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपण सगळे जाणताच की भगवद्गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वात येते. या श्लोकाकडे मला आपल्या सगळ्यांचं लक्ष यासाठी वेधायचं आहे की या श्लोकाचा पहिला शब्द आपण जर का पाहिलात तर तो आहे धर्मक्षेत्रे. की जेव्हा धृतराष्ट्र संजयाला विचारतो की त्या कुरुक्षेत्रावर जे सगळे युद्ध करण्यासाठी जमले आहेत, माझे पुत्र आणि पांडव, त्यांच्याबद्दल तू मला आता सांग. तर त्यावेळेला उल्लेख करताना कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलंय. आणि इथे आपल्याला लक्षात येतं की धर्माचा, धर्मयुद्धाचा आणि धर्माविषयी काहीतरी नवीन घडणारे या सगळ्या घटनाक्रमाचा प्रारंभ इथे होतोय. त्यामुळेच मला असं वाटतं की धर्म हा विषय महाभारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हे जे मला वाटतंय ते असंच सहज नाही, तर अर्थातच ग्रांथिक संदर्भांच्या आधारे मी हे बोलतेय. आणि इथे मला अगदी सुरुवातीला हे सांगायचं आहे की जेव्हा मी धर्म हा शब्द उच्चारते महाभारताच्या संदर्भामध्ये, तेव्हा आत्ताच्या काळात जो रूढ अर्थ आपण घेतो, इंग्रजीमध्ये ज्याला रिलिजन असं समजतो, तो इथे अजिबात अभिप्रेत नाही. एक ठराविक पंथ असा अर्थ इथे अजिबातच अभिप्रेत नाही. तर धर्म ही एक खूप मोठी व्यापक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये काय असावं, काय असू नये, कसं वागावं, कसं वागू नये, योग्य अयोग्य, ज्याला कोड ऑफ कंडक्ट म्हणता येईल, लॉ म्हणता येईल, अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. आणि त्यामुळे खूप व्यापक अशी ही संकल्पना आणि त्याबद्दल बोलणारं तेवढंच व्यापक टेक्स्ट म्हणजे महाभारत. आणि म्हणूनच महाभारताला धर्मशास्त्र असं म्हटलं जातं. ही सगळी चर्चा मी आजच्या व्याख्यानात करते त्याचं कारण आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि तो विषय आहे अर्थातच महाभारताची महानायिका द्रौपदी. तर द्रौपदीला जेव्हा आपण महानायिका असं मानतो तर मुळात द्रौपदी या व्यक्तिरेखेचं या ग्रंथामध्ये असलेलं प्रयोजन, या कथेमध्ये असलेलं प्रयोजन हे समजून घ्यायला पाहिजे. पण त्याही आधी या ग्रंथाचं प्रयोजन काय आणि या कथेचं प्रयोजन काय हे जर का समजलं तर आपल्या हे लक्षात येईल की द्रौपदी या व्यक्तिरेखाची योजना जी व्यासांनी केली आहे ती किती महत्त्वाची आहे आणि किती विचारपूर्ण पद्धतीने ती केली आहे. तर धर्माविषयी मी चर्चा सुरुवातीला केली आणि त्याचं अजून एक कारण म्हणजे आपण जर का महाभारताचं टेक्स्ट बघितलं तर त्यामध्ये हा शब्द तर अनेकदा येतोच, पण सगळ्या मुख्य व्यक्तिरेखांपासून छोट्यातली छोटी व्यक्तिरेखा, अगदी कधीकधी प्राणी पक्षी म्हणजे गरुड, नाग, वेगवेगळे हे जे प्राणी पक्षी कथेच्या ओघांमध्ये येतात, सगळेजण या न त्या पद्धतीने धर्माविषयीचं बोलतात. आणि धर्माविषयीची त्यांची मतं तावून सुलाखून बाहेर पडणं आपण म्हणतो ना, तर एखादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होत होत ती योग्य पद्धतीने मांडणं हे खरं तर या सगळ्या चर्चेचं यश आहे. आणि म्हणून धर्मो रक्षती रक्षिता सारखं पालुपद अनेकदा येतं की जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. किंवा युद्धाचा प्रसंग असू देत ज्याच्यामध्ये कर्णाला कृष्णाने बरेचदा असा प्रश्न विचारलाय की असं वागताना तुझा धर्म कुठे गेला होता, हे राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता जेव्हा तू इतर काही चुकीच्या गोष्टी केल्यास तेव्हा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सतत धर्माची चर्चा येते आणि यावरून हे कळतं की हे टेक्स्ट धर्मशास्त्राचं आहे. फक्त युद्धाची कथा एवढ्यापुरतं हे सीमित नाही. आणि अर्थातच स्वतः व्यासही ते सांगतात. आपण सगळेच जाणता की व्यासांना खूप महत्त्व आहे परंपरेमध्ये. त्यांनी जे हे टेक्स्ट रचलं महाभारताचं, ही जी ग्रंथनिर्मिती केली त्याला मूर्धन्य मानलं जातं. आणि संस्कृतमध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे की प्रयोजनाशिवाय एखादा मंद किंवा मूर्ख माणूससुद्धा काहीही करत नाही. आणि इथे तर आपण व्यासांनी रचलेल्या महाभारताविषयी बोलतोय. त्यामुळे सुरुवातीच्याच म्हणजे आदिपर्वामध्ये असे संदर्भ येतात
की ज्यामध्ये या संहितेला धर्म्या संहिता असं म्हटलंय. म्हणजे धर्माबद्दल जी सांगते ती संहिता, धर्माला वाहिलेली अशी संहिता म्हणजे अर्थातच हा ग्रंथ. आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की अर्थशास्त्रम इदम पुण्यम, धर्मशास्त्रम इदम परम, मोक्षशास्त्रम इदम प्रोक्तम व्यासेन अमित बुद्धीना. तर व्यास हे कसे आहेत की अमित बुद्धी, की ज्यांच्या बुद्धीला मर्यादा नाही, म्हणजे त्याची मोजदातच करता येणार नाही, अतिशय बुद्धिमान अशा व्यासांनी हे महाभारत काय म्हणून रचलंय, तर धर्मशास्त्र म्हणून रचलंय, मोक्षशास्त्र म्हणून रचलंय. त्यामुळे केवळ एखादी कथा, कोणीतरी नायक आहे, कोणीतरी खलनायक आहे, एवढ्यापुरतं हे अजिबात मर्यादित नाही. हे मला सुरुवातीला सांगायचंय. तर थोडक्यात मी हे आत्ता सांगितलं की महाभारताचं प्रयोजन काय असं विचारायचं ठरवलं तर त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर धर्मशास्त्र हे आहे. आणि हे ग्रांथिक संदर्भांच्या आधारेच मी बोलतेय. हे झालं ग्रंथाचं प्रयोजन. आता धर्मशास्त्र सांगण्यासाठी जी कथा निवडली आहे, एवढी मोठी कथा ज्याच्यामध्ये एवढी पात्रं येतात, त्या कथेचं प्रयोजन काय? महाभारतासारखा ग्रंथ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्यातल्या काही व्यक्तिरेखा, त्यांचे काही गुणदोष आपल्याला माहिती असतात. त्यामुळे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मला कायम असं वाटतं हा अभ्यास करत असताना की हे जे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं बाहेर कुठेतरी शोधत बसण्यापेक्षा इतर कुठेही ठिकाणी ओरिजिनल सोर्स ज्याला आम्ही म्हणू, की मूळ ग्रंथ जे सांगतो ना ते फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तो प्रश्न जिथे उपस्थित होतो ग्रंथामध्ये त्याच्या पुढे मागे थोड्या अधिक फरकाने बघितलं तर तिथेच सगळी उत्तरं सापडतात. त्यामुळेच कथेच्या प्रयोजनाचं काय या प्रश्नाचं उत्तरही महाभारताच्या आदिपर्वात आहे. पुन्हा एकदा त्याच्या जर का उत्तराकडे आपण बघितलं, खूप मोठी कथा आणि चर्चा जरी असली, पण एका शब्दात सांगते, त्याचं उत्तर आहे भारावतरण. भारावतरण हा शब्द काही फार तेवढा अवघड नाही, कारण भार म्हणजे काय हे आपण सगळेजण उत्तम पद्धतीने जाणतो. आपल्या खांद्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे भार असतात. आणि अवतरण म्हणजे ते सोडून देणं किंवा उतरवणं. तर भार उतरवायचा आहे. आता पुढचा प्रश्न, कसला भार आणि कोणाचा भार आणि कोण उतरवणार आहे? तर इथे एक कथा येते जी मी अगदी थोडक्यात सांगते. पृथ्वीवरती अधर्मामुळे खूप भार होतो अशी तेव्हा स्थिती असते. आणि त्या सगळ्या भारामुळे, त्या ओझ्यामुळे पृथ्वीला ते सहन करणं सगळं असह्य व्हायला लागतं. आणि म्हणून ती ब्रह्मदेवांकडे जाते आणि म्हणते की हा भार आता मला सहन होत नाही, हा तुम्ही थोडा उतरवा किंवा कमी करा. आणि हे जर का केलं नाही तर आता परिस्थिती अवघड आहे, कारण अधर्म इतका झालाय आणि धर्माचं महत्त्व कमी झालंय आणि म्हणून हे सहन करणं शक्य नाही. मग ब्रह्मदेव पृथ्वीच्या प्रार्थनेचा विचार करतात आणि ते सगळ्या देवतांसह नारायणाकडे म्हणजे विष्णूंकडे जातात. आणि मग या समस्येवर समाधान करण्यासाठी विष्णू सांगतात की मी स्वतः अवतार घेईन आणि पृथ्वीचा हा जो भार तिच्यावरती झालाय, अधर्माचा जो भार झालाय, तो मी उतरवीन. आणि मग या दैवी योजनेमध्ये इतर सगळे देवही सहभागी होतात आणि ते सांगतात की आमचेही काही अंश मनुष्य रूपामध्ये जन्म घेतील आणि ह्या दैवी कार्याला, सूरकार्याला, सूर म्हणजे देवता आणि असुर म्हणजे राक्षस, हे आपण सगळे जाणतोच. तर हे जे सूरकार्य आहेत, देवतेनी हातात घेतलेलं कार्य आहे, धर्मकार्य आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमचं योगदान देऊ. हे झाल्यानंतर हे घडवून आणण्यासाठी, कारण संहार झाल्याशिवाय हा जो भार आहे तो कमी होणार नाही, त्यामुळे हा संहार घडवण्यासाठी केवळ दैवी अंशच नाही तर आसुरी शक्ती ज्या आहेत, वेगवेगळे असुर, राक्षस, तेही जन्म घेतात, गंधर्व जन्म घेतात. आणि अशी एक संपूर्ण योजनाच तयार होते की ज्यामध्ये ठरवून हे जन्म घेतले जातात. आणि या सगळ्याला अंशावतरण म्हटलंय की हे जे सगळे देवतांचे, राक्षसांचे अंश आहेत ते अवतार घेतात. अवतार घेणे हा आपल्याला माहितीच आहे. तर अर्थातच पहिला मुख्य अवताराबद्दल चर्चा येते ती नारायणांच्या म्हणजे विष्णूंच्या, की जो कृष्णावतार आहे. आणि इतरही देवता सगळे ठरवून जन्म घेतात आपल्या आपल्या अंशांना पाठवून. तर हे झालं भारावतरण. त्यामुळे धर्माला पुन्हा एकदा नीट स्थापित करण्यासाठी भारावतरण करण्याची गरज आहे. आणि आता हे भारावतरणाचं सूरकार्य आहे, देवकार्य जे आहे, धर्मकार्य आहे, ते पुढे नेण्यासाठी, ते संपन्न करण्यासाठी इतर सगळ्यांमध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा जन्म होतो. आणि ती व्यक्तिरेखा म्हणजेच
आजच्या केवळ व्याख्यानाचीच नाही तर ह्या संपूर्ण ग्रंथाचीच मी म्हणेन महानायिका, आणि ती म्हणजे द्रौपदी. आपण जाणता, मी आत्ता ज्या पद्धतीने म्हटलं त्यानुसार, की वेगवेगळ्या अंशांनी जन्म घेतला तर पांडवांची कथा सगळ्यांना माहिती आहे. तर कुंतीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, पण ते प्रत्येकजण त्यांच्यापैकी एकेका देवतेचा अंश होता. इंद्राचा अंश अर्जुन आहे माहिती आहे, धर्माचा अंश हा युधिष्ठिर आहे म्हणून त्याला धर्मराजही म्हटलं जातं. भीम हा वायूचा अंश आहे, अशा पद्धतीने. आणि इतरही काही व्यक्तिरेखा आहेत ज्यांचा असाच एक ज्याला आपण म्हणू की नैसर्गिक पद्धतीने जन्म नाही किंवा त्यामध्ये काही वेगळी योजना आहे. पण या सगळ्यांच्या बद्दल बोलताना आपल्या हे लक्षात येईल की या सगळ्यांच्या 2 पालकांपैकी एक पालक हा मनुष्य आहे. जसं कुंती ही स्त्री आहे, मानुषदेह धारण करणारी आहे, आणि पिता मात्र त्यांचा दैवी आहे. पण द्रौपदीच्या जन्माच्या कथेचा जर का आपण विचार केला तर इथे पुन्हा एकदा एक नवीन वेगळेपण सुरू होतं की द्रौपदीचा जन्म जेव्हा होतो तेव्हा तिच्या पालकांपैकी एकही जण मनुष्य नाही. आपल्याला त्या जन्माची कथा माहिती आहे, मी त्यात खोलात फार जात नाही. अगदी थोडक्यात की द्रौपदीचे वडील म्हणजे राजा द्रुपद द्रोणवधाच्या इच्छेने एक यज्ञ करतात आणि त्यांना द्रोणाचार्यांचा वध करेल असा एक पराक्रमी मुलगा हवा असतो, पुत्र हवा असतो, आणि त्या पुत्र कामनेने हा सगळा यज्ञ सुरू होतो. यज्ञ सुरू झाल्यानंतर यज्ञ करणारे जे याज ऋषी आहेत, याज नावाचे, ते सांगतात की आता राणीनी त्यातला जो हवीर भाग आहे यज्ञाचा, ज्याच्यावर मंत्र म्हणून तो संपन्न केलाय, तो सिद्ध केलाय, तो घ्यावा आणि याच्यामध्ये एक जुळं जन्माला येणार आहे. तर तेव्हा ती राणी असं सांगते, राणी पार्शती म्हणजे द्रौपदीच्या आईचा उल्लेख असा येतो, तर ती त्यावेळेला शुद्ध नाहीये, त्यामुळे ती ते ग्रहण करू शकत नाही. तर टीकाकारांच्या म्हणण्यानुसार ती तेव्हा रजस्वला असल्याने यज्ञापाशी जाऊ शकत नाही. तर तेव्हा याज ऋषी म्हणतात, आता हा सिद्ध झालेला भाग आहे, हवीर भाग आहे, तो असा जाऊ देता कामा नये, तर मी तो अग्नीला अर्पण करतो. आणि अग्नीला अर्पण केल्यानंतर त्याच्यातून एक पुत्र आणि एक पुत्री म्हणजे मुलगी जन्माला येते. तर हा मुलगा म्हणजे धृष्टद्युम्न आणि मुलगी म्हणजे अर्थातच द्रौपदी. इथे मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की आपण ज्या दैवी योजनेबद्दल बोलतोय, भारावतरणासाठी करण्यात आलेल्या, त्याची अजून एक साक्ष इथे पटते यासाठी की जिच्या जन्माची इच्छाच केली नाहीये पण तिचा जन्म झालाय, आणि तोही अत्यंत पवित्र अशा यज्ञवेदीतून. आणि त्यामुळे हा जो प्रसिद्ध श्लोक आहे तो आपण सगळे जाणताच, तो त्यासाठी लिहिला आहे की कुमारी चापी पांचाली वेदी मध्यात समुत्थिता सुभगा दर्शनीयांगी वेदी मध्या मनोरमा. यज्ञवेदीतून जी जन्माला आली आणि ती कुमारी होती, म्हणजे खूप लहान वयाची अशी ती जन्माला आलीच नाहीये, साधारण जाणत्या वयातच तिचा जन्म झालाय. त्यामुळे अशी एक कुमारी, अशी द्रौपदी नावाची कन्या प्राप्त होते, पुत्री प्राप्त होते द्रुपदाला, आणि तीही द्रौपदी. इथे मला अजून सांगायचं आहे की महानायिका म्हणण्याचं एक कारण, मी जसं मगाशी म्हणलं की ही सगळी कारणं किंवा ही कारणमीमांसा आपल्याला ग्रंथातल्या संदर्भांच्या आधारेच शोधता येते, आणि आजच्या व्याख्यानात तर आपण तेच करणार आहोत. कारण मी जे आज सगळं बोलते किंवा पुढेही बोलणार आहे ते फक्त आणि फक्त महाभारताच्या क्रिटिकल एडिशनवर म्हणजे चिकित्सक आवृत्तीवर आधारित आहे, तेच मी बोलणार आहे. त्यामुळे त्या टेक्स्टमध्ये जर का आपण बघितलं तर जेव्हा हे अंशावतरण सगळं सांगितलं जातं की कुठल्या देवतेचा कोण अंश, कुठल्या असुरापासून कोण जन्माला आला, तर अक्षरशः 2-2 शब्दामध्ये एकेका व्यक्तीबद्दल सांगितलंय की, आणि त्यामध्ये धृष्टद्युम्नाबद्दल म्हणजे जो द्रौपदीच्या बरोबरीने जन्माला आलाय त्याच्याबद्दल सांगताना की तो अग्नीपासून जन्माला आला, असं अक्षरशः 2 ते 3 शब्दात सांगितलं जातं. इतरही सगळ्यांबद्दल याच पद्धतीने सांगितलं जातं. फक्त 2 व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्यांच्यासाठी 4-4 श्लोक संपूर्ण दिलेत. त्यापैकी पहिली व्यक्तिरेखा म्हणजे कृष्ण आणि दुसरी म्हणजे कृष्णा द्रौपदी. द्रौपदी वर्णानी कृष्ण म्हणजे सावळ्या रंगाची होती आणि म्हणूनच तिचं नाव कृष्णा ठेवलं गेलं, असा उल्लेख तिच्या जन्माच्या कथेच्या वेळेला एका श्लोकामध्ये येतोच, आणि म्हणून मी तिचा आत्ता उल्लेख कृष्णा असा केला. तर ह्या कृष्णेवरती 4 श्लोक सलग येतात, आणि त्यामध्ये ती अग्नीतून जन्माला आली हे जरी सांगितलं गेलं असलं तरी ती अग्नीचा अंश आहे असं म्हटलं जात नाही. मग ती कुठल्या डिव्हिनिटीचा अंश आहे?
कुठल्या दैवी शक्तीचा ती अंश आहे? ह्या प्रश्नाची उत्तरं पुन्हा एकदा आपल्याला टेक्स्टमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्वांमध्ये बघायला मिळतं. इतरांसाठी 2 ते 3 शब्द असताना द्रौपदीसाठी जेव्हा 4 अख्खे श्लोक येतात, तेव्हा कळतं आपल्याला की हिला महानायिका का म्हणायचं. कारण टेक्स्ट त्या व्यक्तिरेखेला कशी ट्रीटमेंट देतं हे पण इथे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे स्वतः ग्रंथांनी किंवा व्यासांनी खूप महत्त्व दिलंय या सगळ्या चर्चेला द्रौपदीच्या बाबतीतल्या, असं मी नमूद करू इच्छिन. त्यामुळे ही जन्माची कथा झाल्यानंतर द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथाही येते. आणि द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा ही तिच्या जन्मानंतर येते आणि तिचा जो विवाह होणार आहे पांडवांशी, त्या प्रसंगाच्या वेळेला ही कथा अधिक सविस्तर येते. त्यामुळे आता आपण बघूया की द्रौपदीचा पूर्वजन्म याबद्दल महाभारत काय म्हणतं. आणि अर्थातच ज्यावर खूप चर्चा झाली आहे, अजूनही होत असते, की तिचा 5 पांडवांशी झालेला विवाह. तर द्रौपदीच्या पूर्वजन्माविषयी व्यासही सांगतात, द्रुपदही चर्चा करतात आणि या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये जे कळतं त्यानुसार एक जी प्रसिद्ध कथा आहे ती आपल्यालाही सगळ्यांना माहिती असेल, की द्रौपदी तिच्या पूर्वजन्मामध्ये अतिशय गुणवान पती मिळवण्यासाठी शंकराची तपश्चर्या करते आणि भगवान शिव जेव्हा तिला प्रसन्न होतात आणि वर माग असं म्हणतात, तेव्हा ती 5 वेगवेगळे गुण असलेले असा एक पती पाहिजे असं तिच्या खरं डोक्यात असतं. ती एक गुण असलेला पती हवा म्हणते, शंकर तथास्तू म्हणतात. दुसऱ्यांदा म्हणते, ते पुन्हा तथास्तू म्हणतात. असं 5 वेळा झाल्यावर ते म्हणतात की ठीक आहे, असे 5 वेगवेगळे गुणधर्म असणारे गुणी पुरुष, 5 पुरुष तुझे 5 पती होतील. ते ऐकल्यावर मात्र ती घाबरते आणि ती म्हणते, असं झालं तर लोकापवाद होईल आणि माझ्याबद्दल काय बोललं जाईल. तर तेव्हा तिला शंकर सांगतात की नाही, असं होणार नाही, तू पवित्रच राहशील आणि प्रत्येक वेळेला शुद्ध होशील जरी तुझा असा 5 संबंध आला तरी, आणि कुठल्या तरी महान कार्यासाठीच हे सगळं घडेल. तर ही कथा आपण सगळे जाणतोच आणि हीच कथा व्यास सांगतात, द्रुपदालाही सांगतात. कारण द्रुपद जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर रचण्याची तयारी करतोय तेव्हा त्याच्या मनात असतं की अर्जुनासारख्या धनुर्धारी जो आहे त्यालाच आपली मुलगी द्यावी पत्नी म्हणून. पण तेव्हा एक घटनाक्रम असा घडलेला असतो आधी की लाक्षागृहाचा प्रसंग आहे, त्यामुळे पांडव या जगातच नाही आहेत अशी एक सगळ्यांची समजूत असते. तर त्यामुळे तो चिंताक्रांत होऊन बसलेला असताना व्यास येऊन त्याला सांगतात की नाही, तुझी जशी योजना आहे तसाच तू जे अर्जुन जिंकू शकेल असाच तू तिथे पण ठेव स्वयंवरासाठी, आणि तेच ते विधिलिखित आहे आणि अर्जुनाचीच नाही तर द्रौपदी 5ही भावांची पत्नी होणार आहे. त्या प्रसंगी ती एक कथा सांगतात. इथे जरी आपण क्रिटिकल एडिशनबद्दल म्हणजे कॉन्स्टिट्यूटेड टेक्स्ट म्हणजे जो शुद्ध भाग सगळा तपासून संपादकांनी घेतलाय त्याबद्दलच जरी बोलत असलो तरी इथे एक कथा जी प्रक्षिप्त भागात महाभारताच्या म्हणजे परिशिष्टामध्ये जी येते त्याचा मी उल्लेख करणार आहे आणि का करणार आहे तेही सांगते. ती कथा अगदी थोडक्यात सांगते. बाकी कथाभाग याच्याशी जुळणारा आहे की शंकराची तपश्चर्या केली, पण त्याच्या आधी एक वेगळी कथा आपल्याला त्या परिशिष्टाच्या 100व्या परिच्छेदात बघायला मिळते. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की द्रौपदी ही पूर्वजन्मी ऋषीपत्नी होती आणि मुद्गल ऋषी त्यांची ही पत्नी आणि तिचं नाव होतं नारायणी. आता हा शब्द जर का तुम्ही ऐकलात तर नारायणी शब्दाचा हा फार जवळ जातो. तर मुद्गल ऋषी जेव्हा एकदा तपश्चर्येला जायला निघतात दीर्घ काळासाठी, तेव्हा त्यांची ही पत्नी नारायणी त्यांना विनवणी करते की इतक्यात तुम्ही जाऊ नका, मला काही काळ तुमच्याबरोबर अजून घालवायचा आहे. तर मुद्गल ऋषी तिला होकार देतात आणि तिच्याबरोबर तिथे थांबतात आणि संपूर्ण वेळ तिच्यासाठीच देऊन 5 पद्धतीने, कधी आकाशामध्ये कधी वनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तिच्याबरोबर विहार करतात, रमतात तिथे. आणि ते सगळं झाल्यावर ते म्हणतात की ठीक आहे, आता मी माझ्या तपश्चर्येला जातो. तर ती पुन्हा त्यांना गळ घालते की नाही, तुम्ही मला सोडून जाऊ नका, अजून मला असं वाटतं की मला तुमचा वेळ मिळायला पाहिजे. हे ऐकल्यावर मात्र ते रागावतात आणि म्हणतात की आता असं चालणार नाही, मी तर तपश्चर्येला जाणारच आहे आणि इतकी तुला जर का आसक्ती आहे तर मी तुला आता शाप देतो की पुढच्या वेळेला तुला 5 पुरुषांची पत्नी व्हावं लागेल. हे ऐकल्यावर मात्र नारायणीला अतिशय दुःख होतं आणि मग ती शंकराची तपश्चर्या करते आणि शंकर येऊन तिला वर देतात की
त्यांचा ऋषींच्या मुखातून आलेले शब्द आहेत, त्यामुळे तो शाप जरी खरा ठरलेला असला तरी तो वरदानासारखाच होईल, कारण तुझी शुद्धता कायम तशीच राहील आणि प्रत्येक वेळेला तू शुद्ध असशील आणि तुझ्यामुळे एक महान कार्य संपन्न होईल. ही कथा पूर्वजन्माची. तर ह्याच्यामध्ये तिला जो नारायणीचा संबंध जोडलाय तिचा, त्याकडे मला लक्ष वेधायचं आपल्या सगळ्यांचं, की ही जी सगळी दैवी योजना आहे आणि दैवी अंश येतात, त्याच्यामध्ये द्रौपदीचा डिव्हाइन ओरिजिन कुठला असा प्रश्न पडला तर 2 उत्तरं मिळतात. एक म्हणजे लक्ष्मी, कारण मूर्तिमती व लक्ष्मी असे शब्दही तिच्यासाठी क्रिटिकल एडिशनमध्ये येतात. त्याच्यानंतर श्री असं विशेषण, जे लक्ष्मीचं विशेषण आहे, ते तिला वापरलं जातं. तर त्यामुळे लक्ष्मीचा ती अंश आहे किंवा साक्षात लक्ष्मीनीच पुन्हा एकदा जन्म घेतलाय अशाही अर्थाची एक कथा महाभारतामध्ये येते. या व्यतिरिक्त तिला इंद्राची वैभवलक्ष्मी किंवा इंद्रसेना असंही म्हटलंय. तर याबद्दल अधिक चर्चा इथे करावीशी मला वाटत नाही, पण मला हे सांगणं अभ्यास म्हणून गरजेचं वाटतं की इतरांचे जसे डिव्हाइन ओरिजिन्स आहेत तसं लक्ष्मी तर तिला म्हटलेलंच आहे, किंवा इंद्राची लक्ष्मी किंवा इंद्राची वैभवलक्ष्मी म्हणताना इंद्राकडे काही वेळेला तिचा संबंध जोडलाय असं काही संदर्भामध्ये आपल्याला दिसतं. तर ही सगळी चर्चा होते आणि मग पांडव जातात तिथे त्या सगळ्या स्वयंवरासाठी. आता इथे एक फार मोठा घटनाक्रम सुरू होतोय की सगळे महान क्षत्रिय राजे जे आहेत ते द्रौपदीच्या स्वयंवरासाठी जमलेत. क्षत्रिय राजे असं म्हणण्याचं एक कारण आहे. मी म्हटलं तसं की संस्कृत ग्रंथांची ही परंपरा आहे की त्याला एक प्रयोजन असतं, प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असतं. तर तोच धागा पकडून मी आज तुमच्यासमोर बोलतेय की मी जे काही बोलीन त्याला काहीतरी प्रयोजन आहे. क्षत्रिय राजे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा एक प्रयोजन आहे असं म्हणण्यामागे माझं, आणि ते प्रयोजन द्रौपदीच्या पुन्हा एकदा जन्माकडे जोडलं जातं. कारण द्रौपदीचा जेव्हा जन्म झाला यज्ञवेदीतून, तेव्हा एक आकाशवाणी होते. अशारीर वाक असं म्हटलंय की जिला शरीर नाही पण ऐकू येते, दैवी वाणी असा उल्लेख येतो. तर त्या दैवी वाणीतनं, त्या आकाशवाणीतनं काय सांगितलं जातं? सर्वयोषिद्वरा कृष्णा क्षयम क्षत्रम निनिशती. म्हणजे ही जी सगळ्या स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशी कृष्णा म्हणजे द्रौपदी आहे, ती सगळ्या क्षत्रियांचा संहार करेल. आणि पुढे असं म्हटलंय, सूर्यकार्यम इयम काले करिष्यती सुमध्यमा अस्या हेतोः क्षत्रियाणाम महद उत्पत्स्यते भयम. वेळ आली की, योग्य वेळ आली की ही जी सुंदर अशी द्रौपदी आहे ती देवकार्य घडवून आणेल. आणि देवकार्य काय आहे तर तिच्यामुळे क्षत्रियांचा जो नाश होणार आहे, त्यामुळे क्षत्रियांमध्ये हिची भीती राहील असं ती आकाशवाणी सांगते, आणि जे पुढे होणारच आहे. आता तुम्ही विचार करा की जिच्या जन्माच्या वेळेला अशी आकाशवाणी झाली आहे, तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यासाठी किंवा ती आपली व्हावी, कारण तिच्याबद्दल सगळ्यांनी खूप चर्चा ऐकली आहे की ती अतिशय सुंदर आहे, रूपगुणसंपन्न आहे, यज्ञवेदीतून जन्माला आली आहे, अद्भुत पद्धतीचा तिचा जन्म आहे. सगळे क्षत्रिय राजे तिला जिंकण्याच्या इच्छेने तिथे येतात. आणि अर्थातच तिच्या जन्माच्या वेळी जे तिच्या जन्माचं प्रयोजन आहे जे सांगितलंय त्याकडे वाटचाल सुरू होते. तिच्या स्वयंवरामध्ये अर्जुन तो सगळा वर जो तिथे ठेवलेला असतो, पण ठेवलेला असतो, तो जिंकतो आणि ब्राह्मण वेशामध्ये असल्यामुळे तिथे वाद सुरू होतो. इथे मला अजून एक सांगायचं आहे त्याआधी की नेहमी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते की कर्ण जेव्हा उभा राहतो प्रत्यंचा लावायला धनुष्याला, तेव्हा द्रौपदी सांगते की मी सूतपुत्राला कदापि वरणार नाही. असं ही कथा आपण खूप वेळा ऐकली आहे. आज आपण क्रिटिकल एडिशनबद्दल बोलतोय तर हे अगदी सांगायला पाहिजे की क्रिटिकल एडिशनमध्ये असा संदर्भ येत नाही. आणि या निमित्ताने मला अजून एक सांगायचं आहे की खरं तर जे असे काही संदर्भ असतात की ज्यामुळे कथा सुरस जास्त होते, असे संदर्भ अनेकदा आपल्याला क्रिटिकल एडिशनच्या शुद्ध पाठात दिसत नाहीत. ते प्रक्षिप्त भागामध्ये असतात किंवा इतर कुठल्या तरी एडिशन्समध्ये मात्र सापडतात. तर कर्णाला मी वरणार नाही असा अपमान काही द्रौपदींनी क्रिटिकल एडिशननुसार तिथे केला नाहीये. सगळे राजे जमलेत, त्याच्यामध्ये कर्णाचं नाव येतं, पण अर्जुन उभा राहतो आणि तो द्रौपदीला जिंकतो, असंच सरळ सरळ वर्णन येतं. आता ब्राह्मणांनी जिंकलं, सगळे क्षत्रिय तिथे जमलेले असताना, त्यामुळे द्रौपदीच्या निमित्ताने पहिलं युद्ध क्षत्रियांमध्ये सुरू होतं, ते तिच्या स्वयंवराच्याच वेळेला.
त्यामुळे मला जे सांगायचं आहे की तिचं जे प्रयोजन आहे तिच्या जन्माचं आणि या संपूर्ण महाभारत कथेचं, ते तिच्यापासून सुरू होतं आणि म्हणून मी तिला महानायिका म्हटलंय. अजून एक दाखला देण्याचा की अगदी सुरुवातीला महाभारत कथेच्या संजय आणि धृतराष्ट्राचं जेव्हा चर्चा त्यांची चालू आहे, तेव्हा धृतराष्ट्र दुःखाने त्याला सांगत असतो की कधी कधी मी माझ्या विजयाची आशा सोडून दिली कुठल्या कुठल्या घटनेनंतर. तर एक पालुपद किंवा ध्रुवपद ज्याला आपण म्हणू पुन्हा पुन्हा येणारं, तसे एक सलग श्लोकांमध्ये येतं की तदा नाशंसे विजयाय संजय, की हे संजया असं असं जेव्हा झालं तेव्हा मी विजयाची आशा सोडून दिली. तर ह्यात सगळ्यात पहिला मुद्दा कुठला घेतला असेल धृतराष्ट्राने, तर त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा द्रौपदी कृष्णा ही पांडवांची पत्नी झाली तेव्हा मी कौरवांचा विजय होईल ही आशा सोडून दिली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की द्रौपदीशी लग्न होण्याच्या आधी भीमाला विष पाजलेलं असतं तरी तो जिवंत राहतो, तो परत येतो. त्याच्यानंतर सगळ्यांचं ट्रेनिंग झालंय, ते द्रोणाचार्यांकडनं आल्यावर आपल्या सगळ्या पराक्रमाचा तिथे लोकांच्या समोर एक प्रदर्शन करतात, तेही त्यांनी बघितलंय. त्याच्यानंतर द्रुपदाला हरवतात द्रोणाचार्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, गुरुदक्षिणेसाठी. लाक्षागृहातनंही ते वाचलेत. हे सगळं जरी झालेलं असलं तरी पहिली घटना जर का कुठली घेतली असेल धृतराष्ट्राने तर ती ही की त्यांचा द्रौपदीशी आलेला संबंध. कारण द्रौपदीमध्ये ते प्रयोजन लपलंय आणि तिच्यामुळे हे सगळं घडवून आणलं जाणार आहे हे कुठेतरी या महाभारताच्या श्लोकातनं आपल्याला दिसतं. त्यामुळे द्रौपदी अशा पद्धतीने पांडवांच्या आयुष्यात येते. आणि मी म्हटलं तसं की तेव्हा ते ब्राह्मण म्हणून असतात, तर ती कुठलाही हा विचार करत नाही की ती जन्माला आल्यानंतर क्षत्रिय कन्या म्हणून वावरते, राजकुमारी म्हणून वावरते. निर्धन आणि गरीब अशा ब्राह्मणांच्या बरोबर ती अर्जुनाने जिंकलेलं असतं, त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या भावांबरोबर ती त्यांच्याबरोबर जाते जे तिथे राहत असतात. आणि मग तो पुढचा कथाभाग येतो की कुंती म्हणते की आणलेली भिक्षा 5 जणांमध्ये वाटून घ्या. आणि मग पुन्हा आता 5 पुरुषांशी तिचा विवाह कसा करायचा याच्यावरती पुन्हा चर्चा होते. तर खरं तर जेव्हा स्वयंवरासाठी हे चाललेले असतात पांडव, तेव्हा व्यास त्यांना भेटतात आधीच आणि सांगतात की हे विधिलिखित आहे की ही द्रौपदी तुमच्या 5 पत्नी होणार आहे. हे त्यांना माहिती आहे, द्रुपदाला आधी सांगून झालेलं आहे, कुंतीलाही माहिती आहे. तरीही पुन्हा पुन्हा जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा हा प्रसंग येतो, तेव्हा खूप चर्चा होते. पुन्हा एकदा मला वाटतं याचं प्रयोजन हे आहे की महाभारताची महानायिका आणि तिचे पती यांच्याबद्दलचा हा जो प्रसंग आहे विवाहाचा, तो कसा धर्मसंमत आहे आणि धर्मशास्त्राला धरून आहे ह्याची चर्चा वारंवार तिथे येते आणि ते ठसवण्यासाठीच ती येते असं एक माझं मत आहे सगळे संदर्भ बघता. तर अशा पद्धतीने ते धर्मसंमत आहे असं मानून त्यांचा विवाह संपन्न होतो आणि द्रौपदी 5 पांडवांची पत्नी होते. पुढे अर्थातच ते इंद्रप्रस्थ किंवा शक्रप्रस्थामध्ये राहायला जातात आणि मग राजसूय यज्ञाचा प्रसंग येतो की ज्याच्यामध्ये सगळ्या धृतराष्ट्रपुत्रांनाही निमंत्रण असतं, इतर राजांनाही असतं. तर कायम असं म्हटलं जातं की तिथे जो दुर्योधनाचा एक अपमान झाला त्याच्यामुळे पुढे महाभारत घडलं. मला असं वाटतं की लोकांना सहज आपलं मत व्यक्त करायला फार आवडतं आणि सहज जेव्हा गप्पा मारतो तेव्हा ते अगदी शोभूनही दिसतं. प्रत्येकाचं एक वेगवेगळं मत असतं. पण जेव्हा आपण अभ्यास करतोय आणि आपल्यासमोर 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आहे ज्यातला शुद्ध पाठ म्हणून किमान 75,000 श्लोक आहेत, तर ते समोर असताना नक्की खरं काय हे जाणून घ्यायलाच आपण पाहिजे. तर आता तो जो प्रसंग आहे की मयसभेचा, की ज्याच्यामध्ये दुर्योधन घसरून पडला, त्याची फजिती झाली आणि द्रौपदी त्याला हसली, तो राग त्यांनी मनात ठेवला म्हणून तो पुन्हा गेला. मग द्यूताच्या वेळेला त्यांनी अपमानाचा सूड घेतला. हे अशा पद्धतीने वर्णन क्रिटिकल एडिशनमध्ये येत नाही. आणि मुळातच द्रौपदीसारखी इतकी कुलीन स्त्री आणि परत महाभारताच्या शैलीचाही विचार केला तर ती अंधे का पुत्र अंधा अशा पद्धतीने आपल्या दीराचा उपहास करेल असं मला तरी कधीच वाटलं नव्हतं तर्काचा विचार केला तर. आणि म्हणून जेव्हा हे सगळं तपासलं तेव्हा हे लक्षात आलं की दुर्योधन जेव्हा पहिल्यांदा घसरून पडतो, पाणी जे त्याला कळतच नाही की समोर पाणी आहे, तर भीम त्याचा मोठ्याने हसून उपहास करतो. आता भीम आणि दुर्योधनामध्ये त्यांच्या लहानपणापासून एका पद्धतीची शत्रुत्वाची भावना आहे. भीमाला विष पाजण्याचा प्रयोगही करण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केलाय.
त्यामुळे दुर्योधन पडल्यानंतर भीम त्याच्या भावाला हसला, हे ठीक आहे. तेव्हा त्याला पहिल्यांदा राग येतो. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने भिंत आहे हे कळत नाही आणि डोकं आपटतं दुर्योधनाचं. तर तेव्हा मात्र नकुल, सहदेव, अर्जुन सगळेच हसतात. तर इथे क्रिटिकल एडिशनमध्ये त्या सगळेजण जे हसलेत त्याच्यामध्ये द्रौपदी तिच्या दासींसह तिथे उपस्थित होती असा उल्लेख येतो हा, की ती तिथे उपस्थित होती. ती त्याला काही बोलली, त्याच्यावर मोठ्या मोठ्याने हसली असा कुठेही उल्लेख तिथे क्रिटिकल एडिशनमध्ये येत नाही. इथे एक इंटरेस्टिंग मुद्दा अजून आहे, की हे सगळं झाल्यावरती जेव्हा दुर्योधन परत जायला निघतो हस्तिनापुरामध्ये, तर तेव्हा तो असा स्पष्ट उल्लेख आहे की पांडवांचं जे वैभव आहे ते त्याला बघून त्याला सहनच होत नाही. ईर्ष्या इतकी असते त्याच्यामध्ये, असूया. आणि शकुनीच्या ते लक्षात येतं. त्या दोघांच्या संवादामध्ये तो हे कबूलही करतो की त्यांचं वैभव मला बघवत नाहीये, सगळी संपत्ती त्यांच्या अक्षरशः पायामध्ये तिने लोळण घेतल्यासारखं झालंय, तर हे सहन होत नाही मला. तर हे सगळं त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी अर्थातच एक कारस्थान ज्याला म्हणून ते रचायला सुरुवात होते. आणि मग धृतराष्ट्राचं जे प्रेम आहे दुर्योधनावरचं, ते दुर्योधनालाही माहितीच असावं. त्यामुळे तो हा सगळा प्रसंग जाऊन वडिलांना सांगतो की असं असं माझा तिथे अपमान झाला. आणि तेव्हा सांगताना मात्र असं म्हणतो की द्रौपदी तिच्या सगळ्या दासींबरोबर मला हसली आणि तिने माझ्या मनाला त्यामुळे किती वेदना दिल्या. आता खरं तर द्रौपदीचा उल्लेख ती तिथे फक्त उपस्थित होती असा आलाय, पण अर्थात मध्ये काही श्लोक नाहीयेत असं ते माहिती नाही, पण जे समोर टेक्स्ट दिसतं त्यानुसार कदाचित असं आहे असं म्हणता येईल की त्याचा झालेला अपमान जास्त अधोरेखित करण्यासाठी, ठसवण्यासाठी द्रौपदीचा उल्लेख दुर्योधन करतो. फक्त द्रौपदीचा करत नाही, तर जेव्हा प्रसंग घडलाय तेव्हा कुठेही कृष्णाचा उल्लेख खरं तर येत नाही. पण धृतराष्ट्राला जेव्हा सांगत असतो त्याचा मुलगा म्हणून दुर्योधन की हा पण माझ्यावर हसला, ती पण माझ्यावर हसली, तेव्हा तो कृष्णाचाही उल्लेख करतो आणि सांगतो की तो वासुदेव कृष्ण तो तर माझ्यावर मोठ्याने हसला. हे सांगून सगळा क्रोध कसा निर्माण होईल धृतराष्ट्राच्या मनात असं सगळं बघून मग तिथे एक ती द्यूताची योजना केली जाते आणि मग तो सभेचा प्रसंग उपस्थित होतो. आता इथे मला हे सगळं सांगावंसं वाटलं यासाठी की सभेत काय झालं आपण सगळे जाणता, आपण ऐकलंयत, बघितलंयत, वाचलंयत. पण त्याच्या आधी जे आहे की द्रौपदीने अपमान केला दुर्योधनाचा म्हणून ते झालं, तर असं नाहीये. द्रौपदीने तसा अपमान केलाच नाही जसं आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे क्रिटिकल एडिशनचा विचार केला तर असं घडत नाही. पण हे अक्षरशः एक राजकारणामध्ये सत्तेच्या लोभानी, धनाच्या लोभानी जे केलं जातं तशा पद्धतीच्या कपटाचा, कारस्थानाचा, योजनेचा हा भाग आहे. आणि पुन्हा एकदा की हे सगळं संहाराकडे जाऊन जोडलं जाणार आहे, त्यासाठीच हे सगळं घडतंय. आणि या सगळ्यातनं धर्मशास्त्र सांगण्याचाही भाग जो महत्वाचा आहे तो इथे आहेच. तर ही सगळी पॅरलल नरेटिव्ह आपण ज्याला म्हणू की एकाच वेळेला समांतर पद्धतीने 3 ते 4 मुद्दे सलग एका प्रवाहामध्ये सुरू आहेत आणि ते आपण सगळे अभ्यासतोय. आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये मला असं वाटतं की जर का समान धागा जो आहे तो या महानायिकेचा आहे. कारण तिच्या असण्यानी, ती जे बोलते त्या बोलण्यानी, ती ज्या गोष्टींची प्रेरणा देते, तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे या सगळ्या गोष्टी एका धाग्यामध्ये गुंफल्या जातात. आणि म्हणून मी तिला महानायिका म्हणते. नायक किंवा नायिका शब्दाचा अर्थ काय संस्कृतच्या व्याकरणाच्या दृष्टीने, तर नेणारा किंवा नेणारी. तर एखादी गोष्ट पुढे नेणारी जी आहे आणि ती समर्थपणे नेणारी आहे तर ती म्हणजे महानायिका आणि ती द्रौपदी. आता सभेच्या प्रसंगामध्ये जे घडतं ते झाल्यानंतर महाभारताच्या धर्मशास्त्र सांगण्याच्या प्रयोजनाला आणि धर्मप्रस्थापना जी करायची त्या प्रयोजनाला द्रौपदी कशी पुढे घेऊन जाते ते आता आपण बघूया. महाभारतातलं दुसरं पर्व म्हणजे सभापर्व. इथे पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पहिल्या पर्वाचं नाव आहे आदिपर्व, म्हणजे अगदी प्रारंभीचं जे आहे ते, आणि त्याच्यानंतर लगेच जे होतं ते आहे सभापर्व. आणि या सभापर्वामध्ये पुढच्या उरलेल्या 16 पर्वांमध्ये 18 पैकी जे जे काही घडणारे त्या सगळ्याची बीज रोवली जात आहेत. कारण पुढे 13-14 वर्षांनी होणारे युद्ध, त्याचा परिणाम, त्यामुळे झालेला सगळा जो चर्चेचा विषय आहे, धर्म म्हणजे नक्की काय, हे जे सगळं सुरू होतं चक्र, विचार मंथन जे सुरू होतं ते सगळं सुरू होण्याआधी जे निमित्त आहे ते निमित्त या सभापर्वात आहे.
आणि या निमित्ताची नायिका, महानायिका आहे अर्थातच द्रौपदी. सभेच्या प्रसंगामध्ये काय होतं ह्याचा साधारण अंदाज आपल्याला आहेच. आपण कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या माध्यमांमधनं तो अनुभवला असेल, कधी वाचनातून, कधी त्याच्या रंगमंचावरच्या सादरीकरणातून. पण मुख्य महाभारताचं क्रिटिकल एडिशनचं टेक्स्ट काय सांगतं आणि त्यातून जे द्रौपदीबद्दल आपल्याला कळतं आणि त्या सभेत काय घडतंय हे बघण्यासाठी मला वाटतं आपण माझ्याबरोबर क्रिटिकल एडिशनच्या संदर्भांच्या आधारे त्या सभेमध्ये यावं. आपल्याला तिथे जाऊया असं मी जे म्हणते ते यासाठी, कारण अक्षरशः एक एक संदर्भ तपासत आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं ते सगळं जाणून घ्यायला. यासाठी मी म्हणते की या प्रवासाला आपण जाऊयात कुरु राजसभेमध्ये. त्या सभेत जाण्यापूर्वी काय काय होतं हे बघूया. द्यूताचं सगळं कारस्थान रचून पांडवांना द्रौपदीसह निमंत्रण दिलंय आणि ते हस्तिनापुरामध्ये आलेत. धर्मराजाला द्यूत खेळायला आवडतं, पण त्याला तेवढं ते जमत नाही खेळायला, ही चर्चा आधी येते. पण त्यांनी असं एक ठरवलेलं असतं की त्याला कोणी जर का द्यूताचं निमंत्रण दिलं तर तो कधीही ते नाकारणार नाही आणि क्षत्रिय धर्मानुसारही ते बरोबर आहे. पुन्हा एकदा हा धर्मशब्द बघा, कारण हा जो आपला आता सभेचा प्रवास आहे त्याच्यात तुमच्या एक लक्षात येईल की घटना वेगवेगळ्या घडू देत, वेगवेगळ्या लोकांबद्दल घडू देत, कशाबद्दल घडतं असा विचार जर का शांतपणे केला तर धर्म हे एकच उत्तर मिळतं. प्रत्येकाचा एक एक धर्म आहे आणि तो कसा कसा पुढे येतो ते आपण आता या निमित्ताने बघूयात. तर युधिष्ठिराचा हा क्षात्र धर्म आहे की त्याला जर का कोणी बोलवलं द्यूत खेळायला तर तो नाही म्हणणार नाही. त्यामुळे अर्थातच तो निमंत्रण स्वीकारतो. द्यूताचा डाव एकामागून एक पुढे पुढे जातो. शकुनी कपट करतो. सगळ्यांना माहिती आहे की तो जिंकणारच आहे आणि तो योग्य पद्धतीने खेळत नाहीये. सगळी संपत्ती एक एक करत त्याच्या ज्याला ॲसेट्स म्हणू ते सगळे हारल्यानंतर चारही भावांना तो हारतो. मग स्वतःला पणाला लावतो आणि स्वतःही हारतो. तर तो सांगतो की आता मी सगळंच हारलोय. तर शकुनी तेव्हा त्याला म्हणतो की नाही नाही, सगळं कसं, तुझ्याकडे अजून तुझी ती सुंदर प्रिया असा शब्द आहे की तुम्हाला प्रिय असलेली ती पांचाली आहे ना अजून. हे म्हणण्याचा अवकाश शकुनीने इतर कुठलाही श्लोकमध्ये येत नाही. त्याच्या लगेचचा पुढचा श्लोक हा आहे की युधिष्ठिर म्हणतो की अशी अशी जी गुणवती रूपवती जे शब्द येतात ते वर्णन करायला असा श्लोक आहे, ती द्रौपदी मी आता पणाला लावतो आणि अर्थातच तो तिलाही हारतो. द्रौपदी हरल्यानंतर अक्षरशः जितमया हे जे शकुनीचे उद्गार आहेत ते खऱ्या अर्थाने तिथे पूर्ण ज्याला म्हणू शक्तिनिशी आले असतील बाहेर, कारण हेच तर हवं असतं सगळ्यांना. आणि मग दुर्योधन आज्ञा देतो की आता द्रौपदी पण आमची दासी आहे, जसे पांडव आमचे दास झालेत. तर प्रातिकामीला सांगण्यात येतं की तू जा, तिला निरोप दे की अशी अशी तू दासी झालीस, तुझा पती तुला हरलाय आणि तू आमच्याकडे ये. प्रातिकामी घाबरतच द्रौपदीकडे जातो आणि द्रौपदीला हे सांगितल्यानंतर अर्थातच तिच्यासारखी विचारी स्त्री आहे, धर्म जाणणारी स्त्री आहे, पुन्हा एकदा म्हणेन, चांगल्या कुळात जन्माला आली, जिचा जन्म झाल्यानंतर चांगल्या कुळात वाढली असं म्हणू, तिच्यावर ते संस्कार आहेत. ती म्हणते की हे एकतर बरोबर नाही आणि हे असं सगळं चाललंय म्हणजे खरंच कुरुवंशाचा धर्म लयाला चाललाय. पहिला तिचा अशाच पद्धतीने तिचं मत ती प्रदर्शित करते आणि सांगते की हे काही बरोबर नाही. पहिले तिला राग जो येतो तो कशा पद्धतीने व्यक्त होतो तो श्लोक फार सुंदर आहे. एरवी तुम्ही जर का द्रौपदीच्या तोंडी युधिष्ठिराचा उल्लेख कसा होतो हे बघितलं तर अनेकदा ती त्याला राजा असं संबोधते किंवा एखाद्या पराक्रमी पुरुषाला जी विशेषणं आपण लावू शकतो अशा पद्धतीची विशेषणं असतात. पण इथे मात्र प्रातिकामीला सांगताना ती म्हणते की गच्छत्वम कितवम गत्वा सभायाम पृच्छ सुतज, की जा तू आणि त्या कितवाला विचार की तो स्वतः आधी हारला आणि मग त्यांनी मला पणाला लावलं, की मला पणाला लावलं आणि मग तो स्वतःला हारला. इथे जो कितव शब्द आहे ना, तर याचं मराठी अनुवाद करताना अनुवादकार अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीने द्यूतकार असं करतात आणि म्हणतात की जा प्रातिकाम्या त्या द्यूतकाराला म्हणजे युधिष्ठिराला विचारून ये की आधी तो नक्की कुणाला हारला. पण खरं तर त्याच्यामध्ये तो भाव येत नाही. तिचं जे सगळं बोलणं ज्या पद्धतीने लिहिलंय त्याच्यामध्ये मी असं बोलले तर हे तुमच्यापर्यंत जास्त पोहोचेल की
जा आणि त्या जुगाऱ्याला विचारू नये की त्यांनी स्वतःला आधी लावलं की मला. इतका खणखणीत प्रश्न द्रौपदी तिथे प्रातिकाम्याला विचारते आणि सांगते की असाच्या असा जा आणि सभेमध्ये हाच माझा प्रश्न विचार. प्रातिकामी अर्धा बहुतेक तिथेच खचला असेल, कारण अशा पद्धतीचं त्यांनी ते द्रौपदीचं संभाषण त्याच्याशी झालंय. हा निरोप त्याला पुन्हा एकदा सभेत जाऊन द्यायचा आहे. तो सभेत जाऊन तो निरोप देतो. पुन्हा त्याच्यावरती चर्चा एक झडते आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. मधल्या काळामध्ये युधिष्ठिर स्वतःच्या मर्जीतला एक दूत त्याचा पाठवतो द्रौपदीकडे. हे बहुतेक वेळा माहिती नसतं लोकांना, क्रिटिकल एडिशनमध्ये आहे. आणि त्याच्याबरोबर निरोप पाठवतो, कारण आधी द्रौपदीने जो निरोप पाठवलाय त्याच्यात ती हा उल्लेख करते की ती रजस्वला आहे, स्त्री धर्माचं पालन करते. पुन्हा एकदा की रजस्रावाला स्त्री धर्म मानलं जातं धर्मशास्त्रामध्ये. तर धर्म हा शब्द बघा किती वेळेला कशा कशा पद्धतीने येतो. त्या स्त्री धर्माचं ती पालन करते आणि ते पालन करत असताना तिने अशा अवस्थेमध्ये एकच वस्त्र जिने नेसलेलं आहे अशा अवस्थेत तिने घरातल्या मोठ्यांसमोर सभेमध्ये येणं बरोबर नाही, तर ती येणार नाही. पण युधिष्ठिर तिला आपल्या मर्जीतल्या एका दूताबरोबर असा निरोप पाठवतो की तू कशाही अवस्थेत असलीस, रजस्वला असलीस, एकवस्त्रावृता असलीस, तरी तू ये आणि तुझ्या सासऱ्यांसमोर येऊन उभी राहा. हा धर्मराज युधिष्ठिराचा द्यूतात स्वतःला आणि सगळ्यांना हरल्यानंतरचा धर्म. मी मुद्दामून असं म्हणते, मला अजिबात युधिष्ठिराला खिजवायचं नाहीये, मला कुणालाही इथे खलनायक म्हणून बोलायचं नाही, मी स्त्रीवादी भूमिकेतून बोलते असंही अजिबात नाही. मला फक्त त्या सभेमध्ये जेव्हा मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाते तेव्हा त्या धर्माचं बदलत जाणारं प्रत्येकाबरोबरचं रूप एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे सगळं होतं तरीही ती येत नाही. मग प्रातिकामी घाबरलाय असं म्हटलं जातं तिथे आणि मग दुःशासन स्वतःच जातो तिला घ्यायला. दुःशासनाला ती आर्जव करून, थोडा आवाज वाढवून, चिडून सगळ्या पद्धतीने सांगून बघते की अशा पद्धतीने मी येणार नाही, तुम्हाला नेऊ नकोस. पण दुःशासन ऐकत नाही. तिला केसांना धरून फरफटत सभेमध्ये घेऊन जातो. अतिशय भयंकर वर्णने, वाचताना त्रास होतो. मी खरंच तुम्हाला सांगेन की त्रास होतो. पण तशा पद्धतीने ते सगळं येतं आणि त्या वर्णनानंतर रडणारी, जिची वस्त्र थोडीफार इकडे तिकडे झाली आहेत त्या सगळ्या ओढाओढीमध्ये, आणि महत्वाचं म्हणजे रजस्वला ती आहे, तर या सगळ्या अवस्थेत तिला तशा पद्धतीने आणलं जातं. अक्षरशः झालेल्या अपमानामुळे ती थरथरत आहे अशा पद्धतीचंही वर्णन येतं. ती येते, सगळ्यांकडे बघते आणि आपल्या 5 पतींकडेही बघते. अर्थातच तिच्या त्या एका कटाक्षामुळे त्यांना जेवढा त्रास झालाय तेवढा ते द्यूतात हरल्यामुळेही झाला नाही अशा पद्धतीचं वर्णन येतं. पण तिथे आल्यावर ती प्रश्न विचारते की हे कसं काय धर्मसंमत तुम्ही मानता की तो जर का आधी हारलाय तर त्याला अधिकारच नाहीये मला पणाला लावायचा. मग ती सगळ्या दिग्गजांना विचारते. आता भीष्मांसारखी व्यक्ती आहे की देवव्रत, दृढव्रत, की एक व्रत जे घेतलं ते जन्मभर त्याचा त्यांनी अवलंब केला आणि त्यासाठी अनेक त्याग केले. पण ते तिला असं शांतपणे सांगतात की बरोबर आहे तुझं सगळं, तू म्हणतेस ते, पण मुळात काय की धर्म हा फार सूक्ष्म विषय आहे आणि त्याची गती अत्यंत गहन आहे, परमगती आहे त्याची. तर त्याच्याबद्दल असं सहज निवाडा करणं शक्य नाही. तर तुझं म्हणणंही बरोबर आहे, पण युधिष्ठिराची पत्नी म्हणून तुझ्यावर अधिकार त्यांनी सांगणं हेही बरोबर आहे, तर तू तुझ्या पतीलाच विचार. हे होतं. त्याच्यानंतर ह्या चर्चेमध्ये वेळ जातोय म्हणून कर्ण म्हणतो की कशाला तुम्ही ह्या चर्चेत वेळ घालवताय. आता कर्णाचं धर्माचं वर्जन आहे का? तो दुःशासनाला म्हणतो की मुळातच की ज्या स्त्रीनी 5 जणांची विवाह केलाय तिला बंधकी असं म्हणावं. त्या बंधकीचा अनुवाद वेश्या असंही करतात, किंवा ज्यांना त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध घरामध्ये एखाद्याने बांधून ठेवलेलं असतं अशा स्त्रिया, ज्यांना पत्नीचा दर्जा नाही, अशा पद्धतीची काहीतरी पण अतिशय हीन कल्पना जी आहे अशा पद्धतीने तो तिचा उल्लेख करतो आणि म्हणतो ती तर बंधकीच आहे, त्यामुळे ती रजस्वला असली काय, एका वस्त्रात असली काही, हा काही अधर्म नाही. आणि मुळात त्याच्या आधी दुःशासन पण हेच म्हणतो की तिच्या पतीनेच तिला लावलंय पणाला आणि तो हारलाय, त्यामुळे आम्ही तिला धर्मानीच जिंकलीय. दुर्योधनही तेच सांगतो की आम्ही तुला धर्मानीच जिंकलीय आणि तुझा पती हे म्हणू देत, तुझ्या 5ही पतींपैकी एकही कुणी म्हणू देत की ते तुला, त्यांचा तुझ्यावर अधिकार नाही, किंवा युधिष्ठिराने हे सांगू देत की मी स्वतःला हरल्यानंतर मी द्रौपदीला पणाला लावलं त्यामुळे द्रौपदी स्वतंत्र आहे आणि ती दासी नाही, हे त्यांच्या तोंडून आलं तर आम्ही तुला सोडून देऊ.
अर्थातच ते मूग गिळून गप्प बसलेत. त्याच्यामध्ये भीम चिडतो आणि इतका चिडतो आणि तो म्हणतो की जे अट्टल जुगारी असतात ते सुद्धा त्यांच्या घरातल्या अशा बंधकी स्त्रियांना सुद्धा ते लावत नाहीत पणाला, कारण त्यांच्याबद्दल पण दया असते त्यांच्या मनात, आणि हा मात्र पत्नीला आपल्या लावायला निघालाय पणाला. त्याच्यावरती अर्जुन त्याला आणि म्हणतो की मी म्हणून आता त्याचे हात जाळतो ज्या हातांनी त्यांनी द्रौपदीला पणाला लावली. अर्जुन त्याचा राग शांत करतो आणि म्हणतो की असं नाही, तो क्षात्र धर्म आहे, त्यामुळे आपला मोठा भाऊ धर्मानुसार वागलाय. त्याच्यावर भीम त्याला उत्तर देतो की हो, बरं झालं तू माझ्या लक्षात आणून दिलंस की तो धर्मानुसार वागलाय, नाही तर मी त्याचे हात जाळले असते. पुन्हा एकदा धर्माची व्याख्या, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातोय ते बघा. हे सगळं होतं, द्रौपदीला उत्तर मिळतच नाही. मधल्या वेळात पुन्हा एकदा कर्णाच्या सांगण्यावरनं कर्ण आणि दुःशासनाचं जे संभाषण आहे त्याच्यात कर्ण आधी म्हणतो की हे तर पांडव आता दास झालेत, त्यामुळे त्यांनी त्यांची वस्त्र उतरवून ठेवावीत. हे ऐकता क्षणी 5ही पांडव आपलं उत्तरीय काढून ठेवतात, म्हणजे वरती जे गुंडाळलेलं वस्त्र असतं ते काढून ठेवतात. आणि तो म्हणतो की त्यामुळे द्रौपदी पण दासी आहे, तिचंही वस्त्र काढून घे. आता इथे हा हरण शब्द येतो. तर खरं सांगायचं तर क्रिटिकल एडिशनमध्ये जे श्लोक येतात त्याच्यानुसार त्याच्यानंतर दुःशासन तिचं वस्त्र खेचण्याचा प्रयत्न करतो. तर खेचणं हा जो शब्द मराठीत आहे त्याच्यासाठी संस्कृतमध्ये कर्षण असा शब्द आहे. तर विद्वानांनी त्याच्यावरती लिहिलंय की क्रिटिकल एडिशननुसार आपण जरी नेहमी वस्त्र हरणं असं ऐकत असलो तरी ते वस्त्र हरणं नसून वस्त्राकर्षण आहे, की वस्त्र खेचलं गेलं, पूर्ण काढलं गेलं नाही. संस्कृतच्या श्लोकांच्या आधारे, संदर्भांच्या आधारे ही चर्चा होते. विद्वानांच्या मते ती होऊ देत. मला फार असं मनापासून वाटतं की त्याच्या पलीकडे तिथे जे चाललंय ते आपण या व्याख्यानामध्ये तरी बघूयात. हे करताना पुन्हा एकदा तो द्रौपदीला खेचतो, ती खाली पडते, आणि त्याच्यात एक आहे की चमत्काराचा भाग थोडा कमी आहे क्रिटिकल एडिशनमध्ये, की तो जेव्हा तिचं वस्त्र खेचायचा प्रयत्न करतो तेव्हा असा श्लोक येतो की दुःशासनाने तिचं वस्त्र खेचायचा प्रयत्न केल्यावर तिचं जे आधीचं वस्त्र आहे त्याच रंगाचं वस्त्र परत परत येत जातं, आणि थोडक्यात तिच्या अंगावरचं वस्त्र जातच नाही खेचल्या. तर तिने कृष्णाचा धावा केला, मग कृष्णानी जादूनी किंवा काहीतरी चमत्काराने तिला वस्त्र पुरवलं. हा भाग क्रिटिकल एडिशनमध्ये येत नाही, पण तो खालच्या स्टार्ट पॅसेजमध्ये वगैरे जे इतर श्लोक आहेत तिथे दिला जातो. पण हे मात्र नक्की की तिथे काहीतरी अद्भुत घडलंय, की वस्त्र काढायचा प्रयत्न केला, ओढायचा म्हणजे प्रयत्न केला, पण ते ओढल्या गेलं नाही, कारण एका मागोमाग एक पुन्हा पुन्हा वस्त्र तिथे येत राहतं. आणि इथे कुठेतरी धर्म साक्ष देतो द्रौपदीच्या बाजूनी की तिच्यावरती तो जो करायचा आहे अन्याय तो होत नाही. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा खेचली जाते द्रौपदी, तिच्या हाताला धरून ओढत असतो दुःशासन, खाली पडते. आता तुम्ही विचार करा की ती सम्राज्ञी आहे आणि तिला असं फरफटत आणलंय, तिच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाहीये, तरी ती तिचा पक्ष मांडायचा एवढा प्रयत्न करते. त्याच्यानंतर वस्त्र खेचण्याचा आपण जो म्हणू तो प्रयत्न होतो, म्हणजे अतिशय वाईट ज्याला आपण म्हणूयात. ते सगळं झाल्यानंतरचा तिचा आता युक्तिवाद अत्यंत ऐकण्यासारखा आहे. ती उभी राहते आणि म्हणते, आधी बोलताना ती हे बोलतेच की काही मला कळत नाही, इथे जे सगळे बसलेत दिग्गज ते का गप्प आहेत, मौन धारण का करतायत, धर्म कुठे गेलाय, हे सगळं ती आधी बोललीये. पण वस्त्र खेचल्यानंतर जे पडते उठते त्याच्यानंतरचा ती खाली पडून जे पुन्हा उठलीये ते अक्षरशः बघण्यासारखं आहे. आणि तिथे कळतं की ती सम्राज्ञी पदाला किंवा महानायिका पदाला किती लायक आहे. एका श्लोकामधून तिने जे जे पोहोचवलंय किंवा व्यासांनी जे जे पोहोचवलंय अतिशय सुंदर, ते मी तुमच्या समोर आता मांडणार आहे. ती उभी राहते आणि म्हणते की माझ्याकडनं खरं तर एक कर्तव्य करायचं राहून गेलंय सभेत आल्यावर, आणि ते म्हणजे इथे आल्यावर इथल्या सगळ्या थोरा मोठ्यांना मी अभिवादन करायला पाहिजे होतं, पण ह्या दुःशासनाने मला खेचल्यामुळे, माझा हात खेचल्यामुळे मला ते अभिवादन करता आलं नाही. तर त्यासाठी तुम्ही कोणी राग धरू नका आणि आता माझं ते अभिवादन स्वीकार करा. तुम्ही विचार करा, तिच्याबरोबर जे घडलंय त्याच्यानंतर तिचा स्वतःचा पक्ष मांडण्याची सुरुवात या श्लोकानी आहे. एकाच 2 ओळींच्या श्लोकामध्ये इथल्या लोकांचा पुरस्कार आणि तिरस्कार, तिचा झालेला अपमान आणि त्याच वेळेला तिथल्या थोरा मोठ्यांचा सन्मान, हे सगळं तिने 2 ओळींच्या श्लोकामध्ये द्रौपदीने जमवलंय. आणि हे झाल्यावरती पुन्हा एकदा अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीने, अत्यंत ताकदीने तिची बाजू मांडते आणि ती सांगते की मी स्वतंत्र आहे आणि मी दासी नाही.
हे ती सांगते. तिसऱ्यांदा दुःशासन तिला खेचतो हाताला धरून. हे सगळं चालू आहे, सगळेजण गप्प आहेत. भीष्म पुन्हा एकदा सांगतात की मी कसा विवश आहे, धर्म असाच सांगतो तसाच सांगतो. विकर्ण एक तिची बाजू घेऊन फक्त बोलतो की हे बरोबर नाही आणि ती मुक्त आहे असं. पुन्हा एकदा कर्ण काहीतरी बोलतो आणि मग ह्याच्यानंतर दुर्योधन तिला मांडीवरचं वस्त्र सरकवून मांडी दाखवतो आणि म्हणतो आमच्या 100 तू कुणालाही पती म्हणून निवड, कारण तुझे हे पती काही उपयोगाचे आता राहिलेले नाही आहेत. इतका सगळा अपमान चालू आहे. आणि मग त्याच्यामध्ये एकदा सगळ्यात शेवटी अर्जुन तिच्या बाजूनी थोडासा बोलतो असं म्हणायला हरकत नाही. तो असा एक प्रश्न विचारतो की खरंय, जर का धर्मराज युधिष्ठिर आधी हरला होता तर तो कुणाचा स्वामी राहतो का? म्हणजे थोडक्यात तो कुणाचाही स्वामी राहिलेला नाहीये, म्हणजे द्रौपदीचा स्वामी राहिलेला नाही आणि त्यामुळे द्रौपदी दास्यत्व तिला मिळू शकत नाही या द्यूतामध्ये. हे ऐकल्यानंतर मग विदूर सतत जे सांगत असतो धृतराष्ट्राला की लक्ष घाल लक्ष घाल. मग तोपर्यंत सगळ्या ज्या झालेल्या असतात गर्जना करून भीमाच्या की मी ह्याला मारीन त्याला मारीन, ते सगळं ऐकून धृतराष्ट्र तिला सांगतो की बाई ग, हे खेळीमेळीच्या वातावरणात करायचं द्यूताचा माझा मानस होता, पण हे वेगळंच काहीतरी घडलंय, तर तू आम्हाला क्षमा कर आणि वर माग. ती शांतपणे 2च वर मागते. जास्त मागायला सांगितलेलं असतानाही मागत नाही, हे आपण सगळं जाणता. आणि मग ती युधिष्ठिराला दास्यत्वातून मुक्त करते आणि इतर पांडवांनाही उरलेल्या त्यांच्या रथांसह शस्त्रांसह मुक्त करते आणि ते सभेतनं बाहेर पडतात. पण या सभेमध्ये आपण बघितलं तर 12 ते 13 जण आहेत की जे मोठ्यानी आपलं मत व्यक्त करतात, जे काही असेल ते. त्यांच्या सगळ्यांच्या मतामध्ये धर्म हा विषय आहे. कारण दुःशासन तिला सांगतो की आम्ही तुला धर्माने जिंकलीये, शकुनी तेच बोलतो, दुर्योधन तेच बोलतो, विकर्ण वेगळ्या पद्धतीने धर्माची बाजू मांडतो आणि सांगतो की हे असं करणं म्हणजे अधर्म आहे, द्रौपदी जिंकली गेली नाही, ती स्वतंत्र आहे. अर्जुन भीमाला शांत करताना क्षात्रधर्माचा दाखला देतोय. भीमही एकदा त्या धर्माचं पालन करतो, एकदा म्हणतो त्याला एकदम पतिधर्मही स्मरतोय, तो म्हणतोय की नाही हिचं रक्षण तर करायला पाहिजे. शेवटी अर्जुनाने कसाबसा धर्माचा आधार घेत का होईना पण ते एक वक्तव्य केलं की तो स्वामी स्वतःचाच नाहीये, युधिष्ठिर तो तर तिला पणाला कसा लावेल. विदूर वारंवार सांगतोय की धर्म काय आहे ते ऐकत नाहीत. त्यामुळे मला वाटतं की ही जी सगळी चर्चा चालली आहे, इथे कळतंय की धर्माच्या संस्थापनेची गरज काय आहे आणि धर्माला ग्लानी आली आहे हे म्हणायची गरज का निर्माण झाली आहे. आणि मला वाटतं की त्या सगळ्या गर्दीमध्ये त्यातल्या त्यात कोणी जर का धर्म धरून ठेवला असेल तर ती फक्त द्रौपदी आहे. कारण तो पूर्ण रसातळाला जाऊ नये म्हणून ती तशाही अवस्थेमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित करत राहते. कारण विदुराला आणि विकर्णाला जरी धर्म कळत असला तरी त्यांच्याकडे सत्ता नाहीये. आणि त्या सभेमध्ये तुम्ही माझ्याबरोबर आता आहात आणि तुम्ही हे बघू शकता की धर्माची व्याख्या तिथे अक्षरशः सत्ता ज्याच्या हातात आहे तिथे धर्म आहे अशी होत चालली आहे. कारण म्हणूनच दुर्योधन वाटेल ते करतोय, ते सहन केलं जात आहे. दुःशासनाचा सगळा नीच त्याचा जो कार्यभाग आहे तो त्यांनी साधलाय, त्याच्यावरती त्याला तिथल्या तिथे शिक्षाही दिली जात नाही. त्यामुळे भगवद्गीतेत जेव्हा हे म्हटलं जातं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, की धर्माला जेव्हा ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी परत येईन. आणि कशासाठी तर धर्म संस्थापनार्थाय. त्यामुळे धर्माची संस्थापना करण्याची गरज का निर्माण झाली आहे आणि खरंच ती ग्लानी किती आलेली आहे हे त्या सभेच्या प्रसंगात आपल्याला कळतं. आणि द्रौपदीच्या निमित्ताने तिच्या सगळ्या प्रश्नांमुळे ती हे सगळं आपल्या समोर उघडं करते की काय त्या धर्माचं स्वरूप झालंय आणि त्याला वाचवायची किती गरज आहे. वसंत बापटांची एक कविता आहे, त्याच्यामध्ये 2 ओळी फार सुंदर येतात. मूर्तिमंत रौरवात राज्य कौरवी, धुंदले जरी मदांध आत्मगौरवी. तर ते कौरवांचं जे राज्य आहे तिथे मदांध लोक आहेत. मी पुढे म्हणेन या सभेमध्ये काही लोक मदांध आहेतच, काही सत्तांध आहेत, सत्तेमुळे अंध झालेले आहेत, काही जन्मजातच अंध आहेत धृतराष्ट्रासारखे, आणि काही धर्मांध आहेत. धर्मांध म्हणते मी याच्यासाठी की धर्म नक्की कसा बघावा हेच त्यांना कळत नाहीये आणि तो दाखवायची आता वेळ आली आहे, म्हणून ह्या सभेच्या प्रसंगाचं प्रयोजन आहे. आणि द्रौपदीने स्वतःसाठी घेतलेला स्टँड, ती ज्या पद्धतीने ते सगळं मांडते, ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करते आणि तिच्यामुळे होणाऱ्या प्रतिज्ञा, हे सगळं जे आहे ते ती धर्माला आता पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की द्रौपदी ही महानायिका नाही महाभारताची, तर ती खरं तर धर्मनायिका आहे असं म्हटलं पाहिजे. आणि आता सभेनंतर ती धर्मनायिका काय काय करते हे फार महत्वाचं आहे. इथे मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की आपल्याकडे सतत रेलेव्हन्स चर्चा करायला फार आवडतं, रेलेव्हन्सची, औचित्याची. आणि मग ते असं जोडलं जातं की तेव्हाही स्त्रियांवर अत्याचार होत होते, आत्ताही होत आहेत.
दुर्दैवाची गोष्ट आहे, होत आहेत. पण ह्या एका प्रसंगाचा फक्त तेवढा रेलेव्हन्स लावू नये असं माझं मत आहे. कारण इथे जे द्रौपदी मांडते ना, त्याच्यामध्ये आत्ताच्या जर का परिभाषांमध्ये बोलायचं झालं तर एजन्सी आणि ओनरशिपचा मुद्दा आहे, जो तिने स्वतःवरचा अधिकार तिने सोडला नाहीये, स्वातंत्र्य तिने सोडलं नाहीये. हेच जर का इतर पांडवांनी केलं असतं, युधिष्ठिरांनी त्यांना पणाला लावताना, तर पुढचं घडलं नसतं. ती धमक द्रौपदीमध्ये आहे, ती दाखवते. आणि पुढे एक शब्द मी अजून वापरीन की तो खमकेपणा तिच्यात आहे, ते मांडायचा आणि हे सांगायचं की मी कुणाची दासी होऊ नाही शकत जोपर्यंत मला वाटत नाही. त्यामुळे तिने पाचांना निवडले, हा तिचा चॉईस आहे, धर्मसंमत आहे, तिची ती निवड आहे. त्यामुळे तिची एजन्सी, तिची ओनरशिप तिच्याकडे स्वतःकडे आहे, हे तिच्या प्रत्येक निर्णयातनं कळत राहतं. त्यामुळे कर्तृत्व अशाच माणसांचं, अशाच व्यक्तींचं अधोरेखित होतं ज्यांच्याकडे स्वातंत्र्य असतं. आणि फक्त स्वातंत्र्य असतं असं नाही, तर त्या स्वातंत्र्याची किंमतही मोजायची त्यांची तयारी असते आणि ते पेलवायची तयारी असते. लक्षात घ्या, तिने दास्यत्व स्वीकारलं असतं किंवा खरंच दुर्योधनाची पत्नी म्हणून राहिली असती तर पुढे घडलंच नसतं तिच्याबद्दल जे काय झालं ते, तिचा एवढा अपमान झालाच नसता. पण हा साधा विचार तुम्हालाही ऐकताना करवणार नाही जे मी बोलते ते. पण हे खरं आहे की तिने जर का पांडवांसारखं दास्यत्व स्वीकारलं असतं तर पुढचं काही घडलं नसतं, जे तिने केलं नाही. कारण तिने स्वतःचा अधिकार स्वतःकडे ठेवलाय, धर्माचा अधिकार स्वतःकडे ठेवलाय आणि ती स्वतःचा धर्म आणि त्या निमित्ताने त्या काळामध्ये लयाला जाणारा धर्म पुन्हा एकदा तिथे मांडते आणि तिथून धर्मयुद्धाला प्रारंभ होतो. असा सगळा हा सभेचा प्रसंग होतो. द्रौपदी स्वतःला वाचवते, पांडवांना वाचवते, परत जायला निघतात आणि पुन्हा एकदा दुर्योधन आणि शकुनी धृतराष्ट्राच्या कानाला लागतात आणि सांगतात की आता तर ते इथनं गेलेत तर ते युद्धच करायला परत येतील, त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायला. त्यामुळे आपण त्यांना पुन्हा एकदा दूतासाठी बोलवू. त्यामुळे मग ज्याला अनुद्यूत पर्व असं म्हटलंय, पुन्हा एकदा जे द्यूत घडतं ते होतं. त्याच्यामध्ये एकच ग्रह म्हणजे एकच पण ठरवला जातो की जो कोणी हरेल त्या एका खेळामध्ये तो 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास हे सगळं करेल. आणि अज्ञातवासात जर का ओळख पटली तर पुन्हा एकदा 12 वर्षांचा वनवास, अशा पद्धतीने ते होईल. अर्थातच युधिष्ठिरालाही माहिती असतं की तो हरणार आहे, पण त्याच्या व्रतामुळे तो ते सगळं स्वीकारतो आणि हरतो. आणि मग जेव्हा वनवासाला जाण्यासाठी पांडव आणि द्रौपदी निघतात तर तिथे पण अत्यंत, मी असं म्हणेन की हृदयद्रावक असे काही प्रसंग आहेत. आणि आतापर्यंत सभेमध्ये जी इतक्या तडफेने बोलणारी द्रौपदी आहे, कुठेतरी मला वाटतं की हे तिने एवढा केलेला प्रयत्न पुन्हा एकदा वायाच गेलाय. त्यामुळे जेव्हा पांडव राज्यातनं बाहेर पडत असतात तेव्हा तिचं वर्णन येतं की ती तशीच त्याच वस्त्रात आहे, कारण ते बाहेर पडल्याने लगेचच पुन्हा दूतासाठी बोलवलंय. त्यामुळे ती तशाच वस्त्रात आहे, म्हणजे एकवस्त्रात आहे. आणि अक्षरशः तिच्या मासिक धर्मामुळे, रजस्रावामुळे ते रक्ताने माखलंय तिचं वस्त्र. अशा पद्धतीने ती तिथे चालते सम्राज्ञी. आणि तिथे असं वर्णन येतं की जिथे वायूसुद्धा प्रवेश करू शकत नाही अशा भवनांमध्ये राहणारी, वायूनी किंवा इतर कोणीही तिला कधी बघितलं नाही अशी द्रौपदी, कृष्णा अशा पद्धतीने सगळ्यांच्या देखत प्रजाजनांच्या समोर चालली आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे सहन न झाल्यामुळे तिच्या केसांनी तिने तिचा चेहरा झाकून घेतला की कुणाला दिसू नये म्हणून. अशा पद्धतीने मलिन कपड्यांमध्ये रडत रडत जेव्हा ती आणि इतर पांडव चाललेत तर असं वाटेल की ह्या दुःखामध्ये ती त्या आवेगामध्ये चालली आहे. पण मला असं फार वाटतं की तिला ते दुःख व्यक्त करण्याचा सुद्धा बहुतेक अधिकार नसावा. कारण जी माणसं कर्तव्यपरायण असतात ना, ते कायम त्यावेळेला जे योग्य आहे ते करतात, स्वतःचं दुःख बाजूला सारून. त्या आवेगामध्ये ते कधी वाहून जात नाहीत. तसंच होतं काहीसं. हे जेव्हा जायला निघतात तेव्हा पुन्हा एकदा दुःशासन आणि त्याचे इतर भाऊ येतात आणि खदाखदा हसत असतात पांडवांच्या स्थितीला. आणि दुःशासन तर भीमाला गौहू गौहू म्हणजे बैल बैल अशी हाक मारून त्याचा अपमान करतो, त्याच्या भोवती नाचतो त्याला चिडवत द्रौपदीच्या देखत. आणि द्रौपदीला पुन्हा एकदा म्हणतो की आता तर बघ, हे पूर्णच निर्धन झालेत, वनवासात चाललेत, तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्यांच्याबरोबर राहून काय करणार आहेस? ते तुझे 5ही पती षंढ म्हणजे नपुंसक आहेत, तर तू आमच्यापैकी कुणालाही निवड. हा अपमान त्या स्वाभिमानी स्त्रीनी किंवा त्या व्यक्तीने किती वेळा सहन करायचा? तिच्या मर्जीच्या विरोधात तिला वारंवार तिची इच्छा करणारे पुरुष तिला सांगतात की तो आमच्यापैकी एकाला निवड. किती भयंकर आहे हे. त्यामुळे इतक्या वेळ जी रडत चालली आहे द्रौपदी, पुन्हा एकदा त्वेषाने उठते आणि ती त्याला म्हणते की हे
असह्य जे तिला झालंय त्याचंच ते उत्तर आहे. आणि ती तिकडे बघते, त्यांच्या स्त्रियाही तिथे असतात काही. तर त्याच्यावरती सांगते की अजून 13 वर्षांनी असाच एक प्रसंग घडेल. आता तुम्ही तिचा निर्धार बघा आणि तिच्या जन्माच्या वेळेला झालेली आकाशवाणी आहे, त्याची तिला जाणीव आहे का ते आपोआप घडतंय, मी त्यावर भाष्य करणार नाही. पण तो घटनाक्रम कसा पुढे जातोय ते बघा तिच्या उद्गारांमधून. तर ती म्हणते की अजून 13 वर्षांनी सगळ्या कुरु स्त्रिया मी ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत असतील. त्या हस्तिनापुराच्या बाहेर जे युद्ध होईल त्या युद्धामध्ये त्यांच्या मारल्या गेलेल्या पतींच्या शवांवरती दुःख व्यक्त करत अशाच रडत रडत आणि रक्तानी माखलेल्या कपड्यांमध्ये प्रवेश करतील हस्तिनापुरामध्ये. अशी एक म्हणलं तर शापवाणी किंवा पुढे काय होणार आहे याचं एक ज्याला म्हणू की अत्यंत रागानी त्वेषानी ती ते उद्गार काढते. आणि ते उद्गार खरे होणार आहेत असं अजून एक तिथे घडतं हे दर्शवणारं की भीम तर तिथे प्रतिज्ञा करतोच की दुःशासनाच्या छातीचं रक्त मी पीन, कारण त्याच हाताने त्यांनी द्रौपदीला ओढलं होतं, तिच्या केसांना ओढलं होतं. अर्जुनही प्रतिज्ञा करतो की मी कर्णाचा वध करीन, इतरांचा वध करीन. हे सगळं होतं तिथे. पण धौम्य ऋषी हे पुरोहित आहेत पांडवांचे, म्हणजे प्रिस्ट ज्याला आपण म्हणतो. द्रौपदी जेव्हा अशी शापवाणी उच्चारते ते तिच्या मागून चालत असतात. सगळ्यात मागे द्रौपदी असते, द्रौपदीच्या मागे धौम्य ऋषी असतात. तर असा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये द्रौपदीच्या वचनानंतर धौम्य ऋषींनी दर्भानी म्हणजे गवत ज्याला म्हणू ते घेऊन पाणी शिंपडत सामवेदातले काही साम म्हटले. आणि ते कुठले तर याम्य आणि रौद्र, यमदेवतेचं आवाहन करणारे, आणि रुद्र म्हणजे संहाराचं जे शंकराचं रूप आहे त्या रूपाला आवाहन करणारे साम तिथे गायले. आणि असं सांगितलं की हेच साम 13 वर्षांनी गायची वेळ कुरु वंशावर येणार आहे पुन्हा एकदा. यमाचं आवाहन तेव्हा झालेलं असेल. त्यामुळे ही दैवी योजना अशा अशा पद्धतीने पुढे जायला लागते. वनवासात जातात द्रौपदी बरोबर पांडव. तर तिथे गेल्यावरही सुरुवातीला कुठल्या वनात राहायचं काय राहायचं ही सगळी चर्चा येते. कृष्ण येऊन भेटतो तेव्हा मात्र द्रौपदी फार सुंदर बोलली आहे. आणि मी तुम्हाला एक अजून सांगू इच्छिते की द्रौपदीच्या बरोबर झालेली तिची जी विटंबना किंवा अपमान आहे किंवा जो सभेचा प्रसंग आहे तो तिच्या तोंडून फक्त जास्तीत जास्त माझ्या मते 3 वेळा आपल्याला ऐकायला मिळेल. त्या व्यतिरिक्त संपूर्ण टेक्स्टमध्ये ती तिचं दुःख उगाळताना बसली आहे असं कधीही दिसत नाही. तिच्या ह्या अपमानाबद्दल कुंती, गांधारी, भीम, स्वतः युधिष्ठिर, अर्जुन, कृष्ण, कुरु वंशातले काही लोक, धृतराष्ट्र हे वारंवार बोलताना दिसतात. पण स्वतः द्रौपदी जेव्हा तो प्रसंग बोलून समोरच्याला उद्युक्त करायचंय हे कारण नाही, त्या व्यतिरिक्त ती एकदाही स्वतःच्या दुःखाला उगाळत नाही. हे मला फार महत्वाचं वाटतं. मला वाटतं की जे ठरवले ते पूर्ण करण्याकरता जे जे करायचे तेवढ्यासाठीच ती त्याचा वापर करते. प्रारब्धम उत्तम जनाहना परित्यजंती असं जे येतं की जे एकदा हातात घेतलेलं ते उत्तम पद्धतीचे जे लोक असतात ते सोडत नाहीत. तशा पद्धतीची द्रौपदी आहे. कृष्ण जेव्हा भेटायला येतो तेव्हा मात्र ती बोलते आणि ती म्हणते की उपयोग काय, मी द्रुपदाची मुलगी आहे, माझा जन्म यज्ञवेदीतनं झालाय, धृष्टद्युम्नासारखा माझा भाऊ आहे, 5 पांडवांसारखे माझे पती आहेत, तुझ्यासारखा सखा आहे, तरी इतकी वाईट वेळ माझ्यावरती तिथे यावी, हे असं होत असेल तर ह्याला अर्थ काय. आणि त्याच्यात तर तिने भीमाचा आणि अर्जुनाचा अक्षरशः धिक्कार केलाय. आणि ती म्हणते की धिग्बलम भीमसेनस्य धिक पार्थस्य धनुष्मताम, ह्याच्या धनुर्धारी असण्याचा, धनुर्विद्येचाही आणि त्याच्या गदेचा आणि बलाचा भीमाचा मी धिक्कार करते जर का असं होत असेल तर. आणि हे सगळं झाल्यावर मात्र कृष्ण तिला सांगतो की असं होणार नाही, या सगळ्याचा सूड घेतला जाईल, कारण हे धर्मकार्य आहे आणि तुझ्याबरोबर जे झालं ते अत्यंत चूक झालंय, तो अपराध आहे आणि त्याची सगळ्याची भरपाई होईल. 12 वर्षांनी युद्ध होईल आणि मी तुझे पती कसे जिंकतील हे मी स्वतः बघेन, हे कृष्ण तिला वचन देतो आणि जातो. हे झाल्यानंतर पुन्हा ते त्या वनांमध्ये फिरत असतात. मग आलेल्या ब्राह्मणांना मी जेवण कसं घालू जेवायला असा प्रश्न युधिष्ठिराला पडतो, धर्मराज असल्यामुळे. मग तो सूर्याची उपासना करून ती थाळी, ती द्रौपदीच्या थाळीची कथा आहे ना, ती खरं तर युधिष्ठिरांनी सूर्याची आराधना करून प्रसन्न करून घेऊन युधिष्ठिराला ती थाळी मिळाली असं टेक्स्ट सांगतं क्रिटिकल एडिशन. हे सगळं होतंय, पुढच्या योजनेबद्दल कोणी काही चकार शब्द काढत नाहीये. तेव्हा पुन्हा एकदा द्रौपदीचा आपल्याला एक रुद्रावतारच बघायला मिळतो. ती सगळे बसलेले असताना एक चर्चा छेडते अक्षरशः आणि युधिष्ठिराला म्हणते की तुला काहीच कसं वाटत नाही की तू स्वतः इतका राजा आणि असा असून
अशा मलिन कपड्यांमध्ये आहेस, तुझ्याबरोबर काय काय घडलं तिथे, तुला दास केलं, तुझे हे एवढे पराक्रमी भाऊ आज कंदमुळं खात फिरतायत, तुझी पत्नी मी अशी, माझे एवढे अपमान तिथे झाला, मी अशा पद्धतीने फिरते. त्याच्यावरती युधिष्ठिर, तिला तो धर्मराज आहे, निवृत्तीपर एक तो भाषण करतो आणि सांगतो की क्षमा किती श्रेष्ठ तत्व आहे आणि क्रोधावर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे. द्रौपदीला सांगतोय तो की क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि क्षमा हे किती मोठं तत्व आहे. त्याच्यावर ती पुन्हा एकदा त्याच्याशी तर्क मांडून एक विचार विनिमय ज्याला म्हणू किंवा वाद घालते. पुन्हा युधिष्ठिर तिला समजवायचा प्रयत्न करतो आणि मग तिला असं म्हणतो की नाही काय आहे की तू ईश्वराला दोष देऊ नकोस, तू धर्माला दोष देऊ नकोस. तेव्हा मात्र द्रौपदी जे बोलली ते फार सुंदर बोलली. ती म्हणते की मी ईश्वरालाही दोष देत नाही आणि धर्माला त्याहून देत नाही, पण तेज आणि म्हणजे क्षमा ह्याच्यामध्ये एखाद्या क्षत्रिय राजाला किंवा व्यक्तीला तारतम्य ठेवता आलं पाहिजे की त्यांनी कार्य कधी करायचं आणि त्यांनी क्षमा करत शांत कधी बसून राहायचं. तर याच्यामध्ये ती प्रल्हाद आणि वैरोचन कथेचाही त्याला दाखला देते की दृष्टांतातून सिद्धांत अशा पद्धतीने ती तिचं म्हणणं मांडते. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं उदाहरण देते. ती म्हणते की भूमी कसणं, त्याच्यामध्ये बियाणं लावणं हे शेतकऱ्याच्या हातात आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे. अकर्म असं नाही चालणार, त्यांनी ते कर्म केलंच पाहिजे. पाऊस नाही पडला आणि नाही झालं पुढचं तर गोष्ट वेगळी. तसंच मी तुला सांगते की तुझ्याबरोबर जो अन्याय झालाय त्याच्यासाठी तू आवाज उठवणं, त्यासाठीची क्रिया करणं हे फार गरजेचं आहे. पुढे जे होईल ते होईल अशा पद्धतीने ती त्याला उद्युक्त करते. मग भीमही चिडतो, तोही बोलतो. मग व्यास येतात आणि जेव्हा व्यास येतात तेव्हा ते थोडक्यात द्रौपदीचीच बाजू उचलून धरतात आणि म्हणतात की हे व्हायला पाहिजे युद्ध आणि यासाठी अर्जुनाने दिव्यास्त्र मिळवली पाहिजे स्वर्गात जाऊन. आणि तेव्हा ते फार सुंदर उल्लेख केलाय त्यांनी द्रौपदीचा. धर्मचारिणी, सहधर्मचारिणी हा शब्द आपण खूप वेळा ऐकलाय की जी पतीसह त्याचं आचरण करते. पण इथे ते द्रौपदीला धर्मचारिणी असं म्हणतात. त्याचं कारण पतींबरोबरचा धर्म तर ती आचरतेच, पण तिला स्वतःलाही माहितीये की धर्म काय आहे. त्यामुळे स्वधर्म काय, लोकांचा धर्म काय, समाजाचा धर्म काय, त्याच्यासाठीचं आचरण काय ह्याची तिला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून ते तिला बहुतेक धर्मचारिणी असं म्हणतात. त्यामुळे आरण्य पर्वामध्ये हे सगळं घडतं. त्याच्यानंतर विराट पर्वामध्ये पुन्हा एकदा सैरंध्री म्हणून राहते. अत्यंत बघण्यासारखा मुद्दा आहे की ती मनाने सम्राज्ञी आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत फार किती कोणी काही वाईट करायचा प्रयत्न केला तरी ती ते घडू देत नाही. ती 2 अटी घालते. ती म्हणते की मी कुणाचेही पाय धुणार नाही आणि मी कुणाचेही उष्ट खाणार नाही, अशी अट ती घालते सैरंध्री होण्याच्या आधी. आणि मग सैरंध्री होते. सैरंध्री झाल्यावर कीचकाची तिच्यावरती वाईट दृष्टी पडते. एक प्रसंग मी मुद्दामून इथे सांगणार आहे की तिच्या धैर्याबद्दल आणि शौर्याबद्दल पण. कारण शौर्य म्हणजे फक्त जे जाऊन लढाईत गाजवतात ते नाही, तर तुमचं जे बेरिंग आहे, जो तुमच्यातला पॉईज आहे की जो तुम्हाला पुढची वाटचाल करायला सतत प्रेरणा देत राहतो आणि काहीही झालं तरी तुम्ही ठाम राहता जे मिळवायचे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत धर्मकार्यासाठी. हे सगळं द्रौपदीत दिसतं. कीचकाचा वध होतो भीमाकडून, इथपर्यंत आपल्याला माहिती असेल. अनुकीचक असा पुढे एक भाग येतो. तर कीचकाचे कदाचित फॉलोअर्स, अनुयायी म्हणू किंवा त्याच्या कुळातले असतील, 100 अनुकीचक असतात. ते चिडतात की कीचकाचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा अक्षरशः द्रौपदीला 100 पुरुष, ते पराक्रमी जे असतील ते बलवान, वाचताना काटा येतो अंगावर, ते तिला फरफटत त्या विराटाच्या नगरीच्या स्मशानापर्यंत घेऊन जातात तिलाही मारण्यासाठी. पूर्ण वेळ द्रौपदी फक्त मदतीसाठी ओरडत असते, पण ती एकदाही त्याच्यामध्ये आपल्या 5 पतींच्या खऱ्या ओळख उच्चारून ती बोलवत नाही. ती सहन करते, कारण ती ओळख जर का उघडी झाली तर पुन्हा 12 वर्षांचा वनवास आहे आणि मग युद्ध होणार नाही, क्षत्रिय संहार होणार नाही, हे लक्षात घेऊन ती हे सगळं सहन करते. पण मग भीम तिच्या मागे जातो आणि तो लपत पाठलाग करत असतो आणि जेव्हा गावाबाहेर सगळे जातात आणि कोणी नाही असं बघतात तेव्हा भीम प्रकट होतो आणि मग त्या 100 अनुकीचकांचा वध करतो आणि द्रौपदीला वाचवतो. त्याच्या आधी एकदा असं जयद्रथाने तिचं हरण करण्याचा प्रयत्न केलाच आहे. प्रत्येक वेळेला तिच्याबरोबर जे घडू नये ते इतरांबरोबरही घडत नाही असं त्या सम्राज्ञीबरोबर घडत राहतं. प्रत्येक वेळेला ती ते सहन करते आणि त्याच्यात ते घडून गेल्यानंतरचा जो तिचा आविर्भाव आहे ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. ते जे तिचं धैर्य आहे ते शिकण्यासारखं आहे. ह्या सगळ्यातून ती सतत प्रेरणा देत राहते आणि मग विराट पर्वानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याच्या आधी कृष्णशिष्टाईचाही जेव्हा प्रसंग येतो तर तेव्हा ती कृष्णाला सांगते की युधिष्ठिराला नकोच आहे युद्ध,
आणि 5 गावांची जी अट आहे ती मान्य नाही केली दुर्योधनाने, तर तू युद्धाचाच प्रयत्न कर आणि तुम्हाला कुणालाच युद्ध करायचं नसेल तर माझा वृद्ध पिता आणि माझे 5 पुत्र यांना घेऊन मीच जाते रणांगणावर आणि ते माझ्यासाठी युद्ध करतील. अशा पद्धतीचा तिचा मनोदय आहे. आणि हे ऐकल्यावर कृष्ण पुन्हा एकदा तिला म्हणतो की नाही, असं काही होणार नाही, युद्ध होणारच आहे. आणि मग युद्ध घडतं. युद्धामध्ये काही काही घटना घडतात. मला कायम असं वाटतं की राज्यकर्त्यांकडे मुत्सद्दीपणा, धोरण हे सगळंच लागतं. तर काही वेळेला मुत्सद्दीपणा की ज्याला डिप्लोमसी आपण ज्याला म्हणू ती वेगवेगळ्या पद्धतीने येते. तर द्रौपदीकडे ती रोखठोक तिचं सगळं वर्तन आणि बोलणं असल्यामुळे ती कितपत आहे, ती कशी आहे हा वेगळा मुद्दा, पण धोरण मात्र तिच्याकडे नक्की आहे आणि त्या धोरणाचा अवलंब करत करतच ती पुढे जाते. अश्वत्थामा जेव्हा तिच्या 5ही पुत्रांना आणि पांचालांच्या शिबिरांमध्ये रात्री झोपलेल्या अवस्थेत सगळ्यांचा वध करतो, तेव्हा तिचं धोरण कळतं. इतकं मोठं युद्ध झालंय, तिचे 5ही पुत्र मेले, त्याच्या आधी अभिमन्यू गेलाय, त्याच्यानंतर पुन्हा याला युधिष्ठिराचा क्षमेकडे कल आहे. द्रौपदी म्हणते की चालणार नाही, झोपलेल्या अवस्थेत त्यांनी मारलंय, त्यांनी अधर्म केलाय, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला शासन करा, अश्वत्थाम्याला मारा. युधिष्ठिर म्हणतो की ते शक्य नाही, आता तो कुठे गेलाय, काय कळणार, कसं कळणार, हे सगळं सुरू. पुन्हा एकदा द्रौपदी म्हणते की मी आता प्रायालाच बसते. प्रायाला बसते म्हणजे मृत्यू येईपर्यंत काहीही अन्नपाणी ग्रहण करायचं नाही. आणि ती म्हणते की जोपर्यंत त्याला शिक्षा मिळाली हे कळत नाही, कारण हा अधर्म झालाय आणि धर्माची स्थापना व्हायला पाहिजे. त्यामुळे ती सांगते की तो चिरंजीव आहे, तर तुम्ही त्याच्या कपाळाचा मणी मला काढून आणून द्या, त्याच्यावरून मी समजीन की तुम्ही त्याला शिक्षा केली. आणि इतर कोणी काही बोलत नाही म्हटलं, तिला बरोबर माहितीये की कुणाला कधी प्रेरणा द्यायची. ती भीमाला असं म्हणते की तू किचकापासून मला वाचवलंस, बकासुरापासून तू मला वाचवलंस, तू दुःशासनाच्याही बाबतीतला तुझं म्हणणं खरं केलंस, तर माझं हे जे शोक आहे हे तूच आता ह्याचं समाधान करू शकतोस, तर तू जा आणि अश्वत्थामाला पकड. मग भीमालाही तिचा शोक सहन होत नाही आणि भीम जातो. मग त्याच्या मागे कृष्ण अर्जुन जातात. मग पुढे ते सगळं एक कथानक येतं. ते आता इथे प्रयोजन नाही ते सांगायचं. पण तो मणी आणला जातो तिच्या हट्टामुळे. तर लोकांना असं वाटू शकते की हे काय आहे, ही काय करते, 5 मुलं तिची गेलीत, असं नाहीये. त्यात एक तर 2 कारणं. पहिलं धोरण असं की ज्यासाठी धर्मस्थापनेसाठी जे एवढं मोठं युद्ध केलं त्याचा अंत असा अधर्मानी नाही व्हायला पाहिजे. ज्यांनी अधर्म केला त्याला शासन झालंच पाहिजे, ते ती घडवून आणते. आणि दुसरा मुद्दा, तो मणी आणल्यानंतरचा श्लोक फार महत्वाचा आहे. द्रौपदी असं म्हणते की हा जो अश्वत्थामा आहे हा गुरुपुत्र आहे, म्हणजे द्रोणपुत्र आहे, आणि त्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी अत्यंत आदर आजही आहे. पण त्यांनी जे केलं ते क्षमेच्या योग्य नव्हतं, म्हणून मी हे आणायला सांगितलं. आणि तो जो मणी असतो तो फार विशेष असतो, तो ज्याच्याकडे असेल त्याला काही विशिष्ट शक्ती प्राप्त होणार असतात. म्हणून ती म्हणते की माझी आता इच्छा आहे की युधिष्ठिर आता जेव्हा पुन्हा राज्यावर बसेल तेव्हा स्वतःच्या मुकुटामध्ये त्यांनी तो अश्वत्थामाचा मणी धारण करावा, आणि तो तसा केलाही जातो. हे तिचं धोरण आहे. अशा पद्धतीची ही द्रौपदी महानायिका, धर्मनायिका, जी पूर्ण पर्वांमध्ये अशाच पद्धतीने तिची वाटचाल आहे महाभारताच्या, आणि अगदी स्वर्गारोहणापर्यंत, की ती नंतर एकदा युद्ध झाल्यानंतर मात्र आपल्या लक्षात येईल की अत्यंत शांत संयतपणे ती पुढचं तिचं आयुष्य काढताना दिसते. आणि त्याच्यात कधीही ती झालेल्या गोष्टींबद्दल खंतखेद करताना तिच्या तोंडी श्लोक येत नाही. अक्षरशः तेव्हा सहधर्मचारिणी या पद्धतीने ती पांडवांची साथ देते. जेव्हा शेवटी तीर्थयात्रेला निघतात, म्हणजे स्वर्गारोहणाच्या आधी, तेव्हाही पांडवांच्या इतर स्त्रिया, सुभद्रा तिथेच राहते मुलांची म्हणजे नातवाची काळजी घ्यायला. त्याच्यानंतर चित्रांगदा आपल्या राज्यात जाते. उलुपी नागकन्या ती जलमार्गाने जाते. एकटी द्रौपदी फक्त 5ही पांडवांबरोबर पृथ्वी प्रदक्षिणेला आणि नंतर स्वर्गाकडे जाण्यासाठी निघते. तर अशी ही जी सगळी तिची यात्रा आहे ही अत्यंत प्रेरणादायी. आणि क्रिटिकल एडिशनच्या संदर्भांचा विचार करताना आपल्या हे लक्षात येईल की नेहमीच्या ज्या काही प्रसिद्ध कथा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन खूप आहे या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायचं. आणि म्हणून मी म्हटलं की ही धर्मनायिका आहे. महाभारताचं आपण मागच्या एका व्याख्यानामध्ये असं ऐकलं की महाभारताच्या कथेचं एका शब्दात वर्णन करायचं तर कसं करता येईल, तर डॉक्टर परांजपेंनी आपल्याला सांगितलं की नियती हा एक शब्द आहे. त्याच्याच पुढे मी असं म्हणेन, कारण पुढचंच व्याख्यान आहे म्हणून, की महाभारत ह्या टेक्स्ट किंवा ग्रंथाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ते कसं करायचं, तर ते आहे धर्मशास्त्र. हे टेक्स्ट धर्मशास्त्राचं आहे आणि ते धर्मशास्त्र ठसवण्यासाठी जे जे घडतं त्याला गती देण्यासाठी जे जे करायला लागतं ते ही महानायिका, ही धर्मनायिका द्रौपदी करत राहते. त्यामुळे मला या व्याख्यानाच्या शेवटी असं म्हणावंसं वाटतं की
द्रौपदीच्या सौंदर्याचं वर्णन खूप वेळा येतं आणि तिच्या त्या सौंदर्यामुळे तिच्याकडे ती अनेकदा संकटात पडली आहे. पण मला असं वाटतं की जरी शरीराचं सौंदर्य, त्यातले गुणधर्म हे महत्त्वाचे जरी असले तरी सौंदर्य त्याच्या पलीकडे आहे आणि द्रौपदीच्या बाबतीत ते निश्चित आहे. कर्णाच्या तोंडी एक श्लोक आहे सभेच्या प्रसंगाच्या वेळेला, की ती जेव्हा पांडवांना मुक्त करते तेव्हा तो म्हणतो की आम्ही अनेक सुंदर स्त्रिया बघितल्या पण द्रौपदीसारखी बघितली नाही, की जिनी अशा वेळेला जेव्हा पूर्ण सभेमध्ये विचित्र प्रसंग घडतोय, कौरव आणि पांडव क्रोधित झालेत, अशा वेळेला तिने सगळ्यांना शांत केलं आणि परत युक्तीने स्वतःला आणि पांडवांना वाचवलं आणि अक्षरशः समुद्रामध्ये बुडणाऱ्यांना जशी एखादी नौका तारून नेते त्या नौकेप्रमाणे द्रौपदीनी त्यांना वाचवलंय. तर ह्याच्यात तो जे म्हणतो की आम्ही इतर सुंदर स्त्रिया बघितल्या पण हिच्यासारखी नाही, तर मला वाटतं की तिच्या बाबतीमध्ये तिच्या लावण्याबरोबर, तिच्या सौंदर्याबरोबर तिचं कर्तृत्व हे फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तिच्याकडे आकर्षित कदाचित होत असावेत लोक तेव्हा, हेही असेल. पण त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना मला आणि या मुख्यतः या व्याख्यानाचं शेवट करताना मला लावण्यरेखा ही बाबा बोरकरांची कविता आठवते, की ज्याच्यामध्ये शेवटच्या काही पंक्ती आहेत त्या खऱ्या अर्थाने म्हणता येईल की द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचा, तिच्या धर्मनायिका महानायिका असण्याचा प्रवास जो आहे तो अगदी थोडक्यात वर्णन करतात. तर तेच म्हणून मी या व्याख्यानाचं शेवट करेन की ती प्रेरणा म्हणून कशी आहे आणि त्या प्रेरणेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काय काय सहन करायला लागतं आणि तेच खरं लावण्य असतं आणि म्हणून द्रौपदी ही लावण्यरेखा कशी आहे हे त्या कवितेतून सांगून मला शेवट करायला आवडेल. ती बाबा बोरकरांची कविता आणि त्यातल्या शेवटच्या पंक्ती काही अशा. देखणे ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटा तूनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध ज्या सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया. देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, सांदणे ज्या तू न फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तासा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. धन्यवाद.